नमस्कार. या जगाला शांततेचा आणि अहिंसेचा पुरस्कार देणारे महाकरुणाकारी तथागत गौतम बुद्ध, मोको कहाँ ढूंढे रे बंदे मैं तो तेरे पास में, नामे मंदिर नामे मस्जिद नाकाबे कैलास में, सब सासों की सास में मैं तो तेरे पास में. या शब्दामध्ये भगवंताची खरी ओळख करून देणारे महात्मा कवी, नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप लावू जगी या शब्दात महाराष्ट्राच्या मातीत पहिलं कीर्तन करणारे आणि महाराष्ट्राची कीर्तन परंपरा पंजाब प्रांतापर्यंत घेऊन जाणारे भक्त शिरोमणी नामदेव महाराज. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तोथे लाहो प्राणी जात. या शब्दामध्ये जगतातलं सर्वात मोठं दान अर्थात पसायदान भगवंताच्या पुढ्यात मागणारे ज्ञानोबा माऊली. या वारकरी संप्रदायाचं भूषण, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामेरू आणि मडे झाकोनिया करावी पेरणी हा शेतकऱ्यांना सर्वात मूल मंत्र देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. इथपासून वारकरी संप्रदायाच्या तमाम संत महानुभावांना म्हणून स्वराज्याचा संकल्प करणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले या महाराष्ट्राच्या मातीला दोन छत्रपती देणाऱ्या आणि स्वराज्याचा संकल्प पुढे घेऊन गतिमान करण्यासाठी आदर्श दोन छत्रपती घडवणाऱ्या स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ यांनाही विनम्र अभिवादन करतो. खरं तर 33 कोटी देवांची हजारो मंदिर असतीलही, परंतु ज्या देवाची मंदिरं कमी, परंतु प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना गुरु मानून ज्यांनी स्वतःचं आयुष्य हे त्यांच्या विचारावर वाढवण्याचं काम केलं, ते आपणा सर्वांचा आराध्य दैवत श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो. एक वडील जे जे करती तयानाम धर्म ठेवीती या उक्तीप्रमाणे बापानं सुरू केलेला राज्यकारभार वाढवण्याचं काम ज्या सुपुत्रानं केलं ते स्वराज्याचे धाकले धनी. दुर्दैव आज माझा तो विषय नाहीये, पण दुर्दैवानं ज्यांचा इतिहास मधल्या काळामध्ये काही विकृती पात्र त्यांच्या जीवनचरित्रात नाही, ते पात्र त्यांच्या जीवनचरित्राशी जोडण्यात आले. जगावं कसं असं सांगणारे अनेक योद्धे होऊन गेले, पण मरावं कसं आणि मेल्यानंतरही स्वतःचं जगणं अमर कसं करावं. मी काय, तुम्ही काय, समोर बसलेला माणूस काय, घरी बसलेला माणूस काय, प्रत्येक माणसाला सगळ्यात प्राणप्रिय आहे आपला जीव. माणूस असं म्हणतो की जेव्हा नाका तोंडात पाणी जायला लागतं तेव्हा आई सुद्धा लेकराला डोक्यावर घेत सोडून पायाखाली घेते आणि स्वतःचा जीव वाचवते. मरणाच्या पुढे सर्वजण शरणागत जातात, पण मरणाला सुद्धा शरणागती आणणारे आणि मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःचं मरण अमर करणारे स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करणं माझा अद्य कर्तव्य आहे. खरं तर शेतकऱ्यांचा हा लढा, शेतकऱ्यांचा हा विचार हा अनादी अनंत काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये तसाच आहे. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळात परिस्थिती अशी होती की जगद्गुरु तुकाराम महाराज सावकारकी करायचे आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांकडून काही लोक कर्ज घ्यायचे. इतिहास वाचला आणि जगद्गुरु तुकोबरायांचं चरित्र वाचलं तर जगद्गुरु तुकोबरायांनी जगातली पहिली कर्जमुक्ती केली. शब्द नीट आहे का? या जगातली पहिली आणि सरसगट कर्जमुक्ती करणारा एकमेव महात्मा आहे. त्या महात्म्याचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांकडून कर्ज घेणारा शेतकरी होता. पुढच्या अनेक काळामध्ये कर्ज घेणारे शेतकरीच आहेत आणि आजही कर्ज घेणारे शेतकरीच आहेत. परंतु तुकाराम महाराजांसारखा मोठ्या काळजाचा शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारा एकही बहादर तुकारामांच्या नंतर या महाराष्ट्राच्या मातीत झाला नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. खरं तर शेतकऱ्यांचा हा विषय पुढे घेऊन जात असताना शेतकऱ्यांवर नेमका कोणता आसूड आहे हे शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथामधून ज्यांनी यथोचित लिहिलेलं आहे. नेमका आमच्यावर कशाची गुलामी आहे ती गुलामीची जाणीव आपल्याला करून देण्यासाठी गुलामगिरी नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्यशोधक चळवळ पुढे गतिमान केलं. मुलींच्या शाळेच्या शिक्षणासाठी काम केलं. एवढंच महात्मा फुल्यांचं चरित्र नाही, तर मला सांगायला आवडेल, माझ्यासमोर शेतकरी एक म्हणून मला हे सांगायला आवडेल आनंदानं की महात्मा ज्योतिबा फुले हे एक प्रगतशील शेतकरी होते. कधीतरी त्यांचं चरित्र पहा. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी पुण्याजवळ पाण्यावरची फळांची एक चांगली शेती उभारली. कर्मठ आणि धर्मपंडितांनी पाण्यावरची शेती करावी का नाही करावी याच्यासाठी सुद्धा धर्म शोधून काढला. पण महात्मा फुल्यांनी त्याचा विचार न करता पुणे परिसरामध्ये बागायती शेती, सांडपाण्यावरची शेती
वाहणाऱ्या पाण्याला एकत्रित करून पुढे ती शेती, पाण्यावरची शेती तयार केली. आणि त्या काळामध्ये आज तुमच्या या भागामध्ये असे कित्येक तरी शेतकरी आहेत ज्यांचं शेत पाहण्यासाठी महाराष्ट्रातले अनेक लोक भेटी द्यायला येतात. मी तळवडेच्या कृषीरत्न फाउंडेशनच्या पुरस्कार सोहळ्याला आलो होतो, तेव्हा मला हे चित्र पाहायला मिळालं. शेती ही पर्यटनाची भूमी होऊ शकते, तिथं लोक येऊन आपल्या शेतीचा अभ्यास करू शकतात. हे आज आपल्या भागामध्ये होतंय ना. महात्मा ज्योतिबा फुले सारख्या प्रगतशील शेतकऱ्यांना अभिवादन करणं माझा हित आहे. स्त्रिया नाहीतच, परंतु एक माझी छोटी बहीण ट्रे घेऊन स्टेजवर आली आणि ती ट्रे देत असताना माझ्याकडे बघून हसली. शेठ मला काय सांगायचंय बघा, त्या स्टेजवर आली. स्टेजवर येताना तिने नऊवारी साडी नेसली, गळ्यात ते नेकलेस वगैरे घातले, फेटा बांधलाय, मेकअप केलाय, गोड दिसते ती माझी बहीण. ती जेव्हा स्टेजवर आली ना, ती फक्त ट्रे घेऊन नेण्यासाठी येत होती. पण एक वाक्य बोलून जातो, एक काळ होता ज्या काळामध्ये हिला फेटा बांधण्याचा अधिकारच नव्हता. स्टेज काय, तिला घरात लोकांच्या समोर यायचा अधिकार नव्हता. एक शायर म्हणतो, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तू कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. या तिन्ही अवस्थेत जेव्हा त्यांना गप्प बसवलं जात होतं, तेव्हा ही माझी बहीण फेटा बांधून स्टेजवर आली पाहिजे. गावच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत, ऑटो रिक्षा चालकापासून ते पायलट पदापर्यंत, घरातलं मिक्सर दुरुस्त करण्यापासून ते चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेपर्यंत ती प्रत्येक ठिकाणी आपलं अस्तित्व तिने निर्माण करायला हवं. याच्यासाठी झटणारी, झगडणारी, आणि याचं सर्वस्वी श्रेय मी जिला देईल ना, ती मुलींची पहिली शाळा पुण्याच्या भिडेवाड्यामध्ये सुरू करणारी आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचंही स्मरण या निमित्तानं करणं माझं कर्तव्य आहे. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, ज्यांच्यामुळे हा अविनाश भारती महाराष्ट्रभर बोलत फिरण्याचा धाडस करतो, ज्यांनी तुम्हाला मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. खरं तर सूत्रसंचलन करत असताना, प्रास्ताविक करत असताना आणि रोटरी क्लबचे अध्यक्ष सर बोलत असताना त्यांनी एक वाक्य फार सुंदर वापरलं की इथं सगळी लोक आपला पक्ष बाहेर ठेवून आलेली आहेत. साहेब, ही चांगली गोष्ट आहे. मी कधी ओळखलं माहिती का, जेव्हा खोक्याचा खुर्चीचा विषय निघाला, मी गप्प सगळीकडे नजर फिरवली, सगळ्याचे चेहरे हसरे दिसले. म्हणलं यांच्यामध्ये डोक्यात काही आता पक्ष नाही. आलं लक्षात? म्हणजे कुणी तिकडला असता तर समजा त्याचा चेहरा पडला असता, पण इथं तसं झालं नाही. इथं कोण कोणाचे मला माहित नाही. मी राजकारणावर बोलत नाही, कारण राजकारणावर मी बोलावं इतके राजकारणाला चांगले दिवस सध्या नाही. माझं तर ठीक आहे, सगळ्यात अवघड आहे कार्यकर्त्यांचं. रात्री झोपताना साहेब कोण्या पक्षात होते, सकाळी कुठे गेलेत कार्यकर्त्याला कळायला मार्ग नाही. सगळी विचित्र अवस्था आहे, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही. आता शेतकऱ्यांचं त्यांचं प्रेम 2023 संपलं आणि 24 लागलं की किती उतू येतं हे फक्त तुम्ही बघा. शेतकऱ्याच्या घरात रोज दूध कसं उतू येतंय, त्याच्यापेक्षा तिप्पट सोडा टाकलेलं ह्यांचं प्रेम शेतकऱ्यावरचं उतू यायला सुरुवात होत आहे. तर मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, यांना माहिती. तळवडेमध्ये कृषी संदर्भातले नेते असले तरी मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे, कारण ती गरज आहे. आदरणीय प्रास्ताविक करणारे सर आहेत ना, त्यांचा एक शब्द माझ्या लक्षात राहिला की भारताला कृषी प्रधान देश समजलं जातं. तिथं त्यांचं भाषण जिंकलं. तुम्ही म्हणाल का, भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण कृषीचीच अवस्था बिकट आहे, मग कसं काय आपण भारताला कृषी प्रधान म्हणणार? हा फार चिंतेचा विषय. मी हे सांगतोय की तुमची ताकद काय मला माहित नाही, कोण कुठल्या पक्षाचं माहित नाही, कोणाकडे सत्ता आहे कोणाकडे नाही, मला काहीच माहित नाही. पण या सगळ्या परिसरात एक गोष्ट मला माहिती आहे, आपल्या सगळ्यांची ताकद एकसारखी आहे. कुठली ताकद आहे? तुमच्या गावातला सर्वात श्रीमंत माणूस आणि तुमच्या गावातला गरीब माणूस, या दोघांकडे एक ताकद सारखी आहे की गावातला श्रीमंत माणूस एक मत देऊ शकतो आणि गावातला गरीब माणूस सुद्धा एकच मत देऊ शकतो. हा एक मताचा अधिकार भारतीय संविधानाच्या निमित्ताने ज्यांनी दिला ना, ते बुद्धिश्रेष्ठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन करतो. खरं तर
हा विचाराचा लढा पुढे घेऊन जात असताना जग बदल घालून भाव सांगून गेले मला भीमराव या शब्दात प्रबोधन करणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे असतील किंवा दिवसभर गावची घाण साफ करावी, रात्री कीर्तनातून लोकांच्या डोक्यातली घाण साफ करावी असं महान काम करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज चल चल भैया करे सफाई कूड़ा कचरा साफ करे बहुत दिनों से रुका हुआ है मिलकर आज हम खत्म करे। दादा मला सरांची सगळी संकल्पना आवडली, ही सगळी लोक इथं एकत्रित आलीत, माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख झाला, मी कीर्तनकार आहे वाटत नसलो तरी मी कीर्तनकार आहे, हे लक्षात ठेवा। लोकाला कीर्तनकार म्हणले की 3-4 गोष्टी फिट झाल्यात, लोकाला कीर्तनकार म्हणले की त्याची भली मोठी गाडी, त्याची बक्क्याची बक्क्या बॉडी, त्याने लांबलचक वाढवलेली दाढी, अशी 3 चित्र लक्षात आहे। गाडी हायवेला ठोकली म्हणून शोरूमला आहे, बॉडी तुमच्या समोर उभी आहे, दाढी आता आता ठेवायला लागली। आपल्याकडे बॉडी नाही दाढी नाही, आपली गाडीवर माडी आहे, पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन करीत महाराष्ट्रभर फिरतोय आणि आज तुमच्या समोर आहे। खरं तर आपण एखाद्या तीर्थक्षेत्राला गेलो ना, एक वाक्य बोलू का, तुमच्या इथं सप्तशृंगीचा गड जवळ आहे, तुम्ही बारकाईने बघा, तुम्ही इथून गडाला लागले पायथ्याला असता की लगेच चप्पल काढून पायथ्याच्या पाया पडता, गड चढत चढत वर जाता, पायरीचा नमस्कार करता, तिथं जाऊन स्वतःला धन्य समजता, सप्तशृंगी मातेला नमस्कार करता, प्रदक्षिणा करता, काय मागायचं ते मागता, तिथलं पावित्र्य तुम्ही भंगू देत नाही, तिथलं पावित्र्य तुम्ही भंगू देत नाही। त्या तीर्थक्षेत्राचं पावित्र्य आपण 100% पाळतो म्हणजे पाळतो, पण आपण ज्या गावात राहतो ना त्या गावाची जर स्वच्छता केली, सेवा केली ना, तर आपल्या गावाला ही तीर्थक्षेत्राची ताकद निर्माण करता येते। हे ग्रामगीतेच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्या काळात लिहून ठेवलं, तू नुसतंच कशाला फिरतं, तुझं गावच आहे तीर्थ। या शब्दामध्ये गावाच्या मातृभूमीचा अभिमान ज्यांनी जागा केला ना, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्याही कार्याला विनम्र अभिवादन करतो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की सभागृहात पहिल्यांदा टाळ्या वाजल्या, आता थोड्या कमी वाजल्या पण मग जरा जास्त वाजल्या। छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या जगण्याचा श्वास आहे। इथं बसलेला असा एकही माणूस नाही ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान नाही। जात धर्म पंथ हा बाजूचा विषय आहे, या महाराष्ट्रात या भारतात असा एकही माणूस नाही ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान नाही, आणि ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान नाही तो माणूस म्हणायच्या लायकीचाच नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, तो लायकीचाच नाही। कोणाचे आदर्श काय असतील त्यांच्याबद्दल मी बोलत बसणार नाही, पण महाराष्ट्रातल्या माणसांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज। शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की टाळ्या वाजल्या, मला आनंद वाटला, पण छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण काय करू शकतो आणि महापुरुष काय करतात याच्यातला एक फरक सांगायचा आहे, मला माझ्या विषयाकडे जायचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान स्वाभिमान आपण बाळगू शकतो कितपर्यंत, हातामध्ये एखादी राजमुद्रा घालेपर्यंत, गळ्यामध्ये राजमुद्रा लटकेपर्यंत, वॉलपेपरला, स्क्रीन सेव्हरला, मोबाईलच्या कव्हरला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावेपर्यंत, गाडीवर जगदंब राजे पुन्हा जन्माला या मराठा सरकार मराठा शासन, सिंहगड राजगड ते सगळं टाकेपर्यंत, घरावर शिवलेली घराचं नाव देईपर्यंत, घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेम लावेपर्यंत, जयंती आल्याच्या नंतर चौकात बॅनर लावेपर्यंत, जयंती आल्याच्या नंतर व्हॉट्सअपला स्टेटस ठेवेपर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भक्ती करू शकतो। पण छत्रपती शिवाजी महाराज या नावासाठी एक महात्मा स्वतःचा प्राणपणाला लावायला तयार होतो। बहुजनांची लेकरं शिकली पाहिजेत, 18 पगड जातीतल्या लेकरांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, म्हणून सातारा शहरामध्ये रयत शिक्षण संस्थेची उभारणी होते। त्या रयत शिक्षण संस्थेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एका महाविद्यालयाचं आणि वसतिगृहाचं बांधकाम सुरू होतं। बांधकामाला पैसे कमी पडतात तेव्हा मदत न मागता जी येईल ती मदत घेता, पैसे कमी पडतात, पैसे म्हणजे बांधकाम सुरू होतं, पायाभरणी होते, पिलर उभे राहतात, पुढचं बांधकाम कसं व्हावं म्हणून एका खाजगी सावकाराची भेट घेतली जाते। खाजगी सावकाराला पैसे मागितले जातात व्याजानं, सावकार म्हणतो गहाण काय ठेवणार, खिशामध्ये हात घातला जातो, पत्नीचं मंगळसूत्र बाहेर काढलं जातं, ते पत्नीचं मंगळसूत्र त्या सावकाराच्या हातात ठेवलं जातं। सावकार विचारतो अशी काय नाड आहे, अशी काय गरज आहे, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतंय। सगळी पार्श्वभूमी सांगितली जाते, एका विद्यार्थ्याच्या वसतिगृहाचं आणि महाविद्यालयाचं बांधकाम सुरू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ते उभारतोय, त्याच्या बांधकामाला पैसा कमी पडलाय म्हणून हे गहाण ठेवण्याची वेळ आली। त्या त्या सावकाराच्या मनामध्ये एक स्वार्थ लपलेला असतो, तो सावकार म्हणतो मी मदत करणार, लागेल तेवढा पैसा देतो, पाया झालाय ना, पिलर उभे राहिलेत ना, भिंती कळस सगळं मी करतो,
नेमप्लेट वास्तुशांतीपर्यंतचा खर्च मी करतो, काही टेन्शन नाही, सगळे पैसे मी देतो, तुम्ही मला व्याज देऊ नका, मुद्दल सुद्धा परत करू नका, गहाण ठेवायचा तर काही प्रश्नच येत नाही, मी मदत करतो, फक्त एक काम करा, त्या विद्यालयाला माझ्या बापाचं नाव देता येतं का बघा. तो महात्मा कडाडतो आणि म्हणतो एखाद्या वेळेला हा भाऊराव स्वतःच्या बापाच्या नावाला धक्का लावेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला कदापिही धक्का लावणार नाही. एक महात्मा आहे जो म्हणतो शेतकऱ्याच्या राजाला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला धक्का सुद्धा लावणार नाही, आणि वर्तमानामध्ये शासन करते छत्रपती शिवरायांचं नाव घेऊनच शेतकऱ्याला दगाफटका करण्याचं धाडस करतायत. किती मोठी दुर्दैवाची गोष्ट या समाजामध्ये घडते. असे कर्मवीर भाऊराव पाटील इथपासून तमाम महामाता, तमाम संत पुरुष, तमाम युग पुरुषांना मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात मी तीनदा म्हणलो होतो, जोरदार जोरदार आणि जोरदार. पाऊस जोरदार पडत नाही, टाळ्या तरी जोरदार पडू दे. विनम्र अभिवादन करतो. आणि आज नाशिक जिल्हा फार्मर्स असोसिएशन ग्रुप आयोजित आकर्षक बैलजोडी सजावट स्पर्धा आणि याच्या बक्षीस वितरण समारंभासाठी या विचार मंचावर उपस्थित असणारे या ग्रुपचे सर्वा संस्थापक अध्यक्ष आदरणीय मनीषजी भोरा साहेब, त्यांना तशीच खंबीर साथ देणारे सभापती महोदय आदरणीय शहा साहेब. म्हणजे मला भारी वाटलो, शहा नावाचा माणूस शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहतो. बाकी मी बोलणार नाही, तर म्हणलं की तबेला ओळखायला शिका. पण शहा साहेब इथं आहेत, आनंदाची गोष्ट आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप मनीष सर मला सांगत होते, अहो या सभागृहाचं भाडं जर मोजायचं म्हणलं तर ते शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना परवडू शकत नाही, म्हणून आमचे निकम, बरोबर आहे ना, निकम काका हे सभागृह 5 वर्ष झालं उपलब्ध करून देतात. साधी गोष्ट फेटा बांधून माझ्यासोबत स्टेजवर बसले, तरी हळूच कानात येऊन त्यांनी विचारलं चहा सांगू का गुळाचा. फेटा बांधल्याच्या नंतर सुद्धा आदरातिथ्याची दानत शेतकऱ्याच्या अवलादीकडेच असते. लय मोठं तत्वज्ञान सांगणारा माणूस नाही, बारक्या बारक्या गोष्टी सांगणारा माणूस. विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, ज्यांच्यामुळे हा याचा योग आहे ते आमचे आदरणीय उपसरपंच वाघ साहेब. खरं तर कृषीरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांनी मला बोललं, ऐकलं, ते म्हणजे वाघ बोलतोय, बोला शेतकऱ्याचा कार्यक्रम आहे. म्हणलं वाघ जर शेतकऱ्याची काळजी करत असतील तर आपण हे कार्यक्रमाला जायला हरकत नाही. मी फार दुरून आलोय, मानदेशात कालचा कार्यक्रम होता, रात्रभर प्रवास करून इथपर्यंत आलोय. मला यायला थोडासा विलंब झाला म्हणून मी आल्याबरोबर माफी मागितली. परत एकदा आपणा सर्वांची माफी मागतो. पण काय, प्रत्येक गोष्ट वेळेवर भेटेलच असं सांगता येत नाही. कारण आमचे शेख इक्बाल मिल्ने नावाचे शायर आहेत, त्यांनी असं लिहिलंय की वेळ दिलेली पाळत जाणे सोपे नसते आणि पंढरपूरला चालत जाणे सोपे नसते. या दोन गोष्टी लय अवघड आहे. म्हणून मला थोडासा विलंब झाला. तसा मी इथं 9 वाजता चालू आहे आपल्या शहरात, पण तरी वेळ झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आयोजक, नियोजक, जे स्पर्धक सहभागी झाले त्यांचं अभिनंदन आहे. ज्यांना आता पारितोषिक मिळालं पहिल्या टप्प्यातलं, हे मी बरं केलं सर. असंही शेतकऱ्याला बऱ्याच गोष्टी टप्प्याटप्प्यानेच भेटतात, टप्प्याटप्प्यानेच भेटतात. आणि काही काही जर त्या एका टप्प्यावर आऊट सुद्धा होतात शेतकरी, पण तुम्ही हे टप्पे ठेवलेत ना, ही फार चांगली गोष्ट आहे. म्हणून सर्व स्पर्धक, आयोजक, नियोजक, संयोजक आणि यानंतर मी विशेष टाळ्या आपल्याकडून अपेक्षित करतो आदरणीय राकेश सर यांच्यासाठी. सुंदर असं सूत्रसंचालन त्यांची माझी दुसरी भेट आहे. तसं तर आपणही भेटलो होतो साहेब. या कळवण नगरीमध्ये मी बरोबर मागच्या वर्षी 4 सप्टेंबरला इथं राजमुद्रा ग्रुपने जी गणपती उत्सव घेतला होता त्या गणपती उत्सवाला आलो होतो. आणि त्यानंतर आज बरोबर 1 वर्षानंतर या गावामध्ये यायचा योग आहे.
आज 2 अक्टोबर आहे। खरं तर 2 अक्टोबर को क्या हुआ था म्हणलं की आम्हाला दृश्यम आठवतो। हम यहाँ नहीं थे, सत्संग देखने के लिए गए थे। अजय देवगन 2 अक्टोबर म्हणलं की आम्हाला ते आठवतं सगळ्यांना। पण 2 अक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे। खरं तर जयंतीचा त्यांचा प्रतिमा इथे ठेवली नाही, पण मी वारकरी साऊंड ओतूर जे ऑपरेटर आहेत त्यांना धन्यवाद देईल, कारण द्वीप चालू होतं तेव्हा त्यांनी गांधीजींची आठवण व्हावी असं म्युझिक तिथे लावलेलं होतं। याला सुद्धा फार मोठी गोष्ट लागते आणि मी कौतुक याच्यासाठी करतोय की आपल्या माणसाचं कौतुक करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट असते। आपल्या माणसाचं कौतुक करत नाहीत। साहेब तुमचे आभार आहेत। तुम्ही मला सांगताना सांगितलं की एक ग्रुप तयार केला, व्हॉट्सअपचा ग्रुप केला। या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जिल्ह्यातले, तालुक्यातले नाही तर जिल्ह्यातले सगळे शेतकरी एकत्रित केले आणि आता प्रस्तावित करताना सर म्हणले की रोज 5-5:30 वाजता मी ग्रुप काढतो आणि ग्रुपवरचे मेसेज वाचतो। माझ्याकडे असे इतके ग्रुप आहेत की मी ग्रुप ओपन करतो, मध्ये जातो, कारण सध्या ग्रुपला काहीच येत नाही। गुड मॉर्निंग, गुड नाईट, नाती जपायची असतात, नाती व्हावायची असतात, शुभ सकाळ। ज्यानं पाठवले त्यानं बी वाचलेलं नसते। ग्रुपचा लय मोठा खेळ झालाय। आमच्या गावातल्या एका ग्रुपला एक जणाचा वाढदिवस होता आणि त्याच दिवशी एक जण गावात वारलं होतं। दोन्ही फोटो आले। माझ्या मित्रानं जे गेले त्याला हॅपी बर्थडे म्हणलं, ज्याचा वाढदिवस आहे का त्याला म्हणलं भावपूर्ण श्रद्धांजली। वाचलंच नाही ना, म्हणून घोटाळा होतो। मी महाराष्ट्रावर फिरतो, माझा नंबर जर कोणी मागितला ना त्याला नंबर देतो आणि त्याला दुसरं वाक्य म्हणत असतो मी, काही कर ग्रुपला ऍड करून। एकदा मला एका ग्रुपला ऍड केलं होतं, त्या ग्रुपचं नाव होतं तालुका ऑटो असोसिएशन, तालुक्याची ऑटो संघटना। अरे तुझ्या ऑटो संघटनेत मी काय भाड्याने येणार आहे? बबलू भैया मित्र मंडळ, काही जिवाळा, त्याच्यावर सुरू होते। तू त्या गलीत काय गेला, तू ह्या गलीत काय गेला। ग्रुपचं नाव काय? जिवाळा। काल परवा एक ग्रुप ऍड केले, आपले आपण, आपले आपण, त्याच्यात हाय दोघच। अरे ग्रुप काय करायचा? अवघड आहे, पण एक व्हॉट्सअपचा ग्रुप काय क्रांती करू शकतो याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे तुमचा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे। म्हणजे सोशल मीडिया चांगलाही आहे वाईटही आहे, चांगलाही आहे वाईटही आहे। चांगला तेवढाच आहे, वाईट तेवढाच आहे। सगळा महाराष्ट्र म्हणत होता मोबाईलचा वापर करू नका, हे करू नका। मी माझ्या भाषणातून सांगत होतो मोबाईल वापरा, त्याच्यामध्ये युट्यूब डाउनलोड करा, युट्यूबला अविनाश भारतीचं चॅनल टाका, त्याला सबस्क्राईब करा। का? मी मोबाईलला देव मानतो, कारण माझा एक व्हिडिओ मोबाईलवरचा व्हायरल झाला आणि महाराष्ट्रात आपण फिरायला लागलो, हे मोबाईलचे माझ्यावर असलेले उपकार आहे। ही चांगली गोष्ट आहे, पण सोशल मीडियाचा म्हणजे दिशा की दशा हा विषय नाही आहे। पण काय होऊ शकतं, सोशल मीडियाची गोष्ट अशी आहे, तुम्ही बाजारात जावं आणि बाजारात जाऊन घराला लावायला एखादं कुलूप विकत घ्यावं। कुलूप, त्या कुलपाला एक कुलूप असतं, त्याला 2 चाव्या असतात। आता रूम पार्टनर वाढल्यामुळे 3 झाल्या, 4 झाल्या, पण शक्यतो एका कुलपाला 2 चाव्या देतो दुकानदार, 2 चाव्या। तुम्ही कुलूप विकत घ्यावं, त्याने 2 चाव्या द्याव्या आणि तुम्ही त्या दुकानदाराला विचारावं यातली उघडायची कोणती, लावायची कोणती? 2 आहेत ना दादा, यातली उघडायची चावी कोणती, लावायची चावी कोणती? तुम्ही हसलात तसा दुकानदारही हसेल, कारण याचं उत्तर असं आहे, एकाच चावीनं कुलूप लावताही येतं आणि एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं। फक्त आपल्याला ती चावी फिरवण्याची दिशा समजली पाहिजे। ती दिशा समजली की आयुष्याचं सुद्धा कुलूप उघडायला वेळ लागत नाही। सोशल मीडियाचंही तसंच आहे, दिशाही मिळू शकते आणि दशाही होऊ शकते, फक्त त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला ठरलं पाहिजे। आदरणीय बोरा साहेब, तुम्ही त्याचा इतका सुंदर वापर केला, मी खरं भारावून गेलोय। आज माझ्या आयुष्यातला हा पहिला कार्यक्रम आहे। माझ्या व्हॉट्सअपचं स्टेटस बघून, इन्स्टाची स्टोरी बघून मला बऱ्याच जणांचे मेसेज आले, अशी स्पर्धा असते का? कारण बैलगाडा शर्यत करून बैलाचा हिंस्र कितीतरी वापर झाला, पण बैलाचा सन्मान करणारी मला तरी वाटतं ही पहिली स्पर्धा असेल। आणखी कुठं होत असेल तर ती मला माहित नाही, पण माझ्या अभ्यासांती किंवा माझ्या माहितीस तो ही पहिली स्पर्धा आहे। बैलांचा सन्मान करणारी ही स्पर्धा आहे। माझ्या मित्रांनी बऱ्याच जणांनी
कारण आमच्या भागामध्ये अशी दुर्दैवाची परिस्थिती साहेब. मोरासाहेब, मी तुम्हाला आता बसल्या बसल्या बोललो, माझे अनेक कीर्तनामध्ये मी एक प्रश्न विचारत असतो लोकांना, किती जण शेतकरी आहे? जवळजवळ सगळे हातवरी करतात. आणि माझा लागून दुसरा प्रश्न असतो, किती जणांची बैलजोडी आहे? त्यातले 20% हातवर असतात. आणि तिसरा प्रश्न असतो माझा, किती जणांकडे ट्रॅक्टर आहे? तर ज्यांच्याकडे जमीन नाही ना त्यांचे हातवर असतात. का? भाड्याने द्यायला. मी एक वाक्य बोलत असतो, शेतामध्ये काम करायला बैलजोडी नसणं हा कृषी प्रधान संस्कृतीचा सगळ्यात मोठा अपमान आहे असं म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही. आमच्याकडे एक छोटी पद्धत आहे, सोपी पद्धत आहे, इकडे का नाही माहित नाही. आमच्याकडे गरीबातला गरीब शेतकरी सुद्धा बैल पोळ्याचा सण करतो. आणि वर्षभर आमच्या भिंतीवर एक डायलॉग लिहिलेला असतो, पोळा हा बैलांचा सण आहे. कुठं लिहितात? जसं लग्न जमल्याच्या नंतर बाहेरच्या भिंतीवर लिहितात ना, पगार परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे, वाघ परिवार आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बरोबर आहे ना? शेख परिवार आपका तहे दिल से इकबाल करता है, असं बी असतं त्याचं. प्रत्येक जण आपल्या याच्यानुसार लिहितो शुभ लाभ. बरोबर? कुर्यात सदा मंगल, गणपती काढायचा, ढोल ते सगळं 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 असतं. मधल्या काळात त्या बी पाट्या बदलल्या, कुत्र्यापासून सावधान, त्या पण पाट्या आल्या. पण आमच्याकडं अडाणी शेतकरी सुद्धा ज्या वारनेसानं, वारनेस म्हणतो मी, जे वारनेस असतं, वारनेसच म्हणतात नाही का, ज्या वारनेसच्या डब्बीनं बैलाचे शिंग रंगवले ना, त्याच उरलेल्या वारनेसनं स्वतःच्या हातानं भिंतीवर जाऊन लिहितो, पोळा हा बैलाचा सण आहे. आणि सर प्रामाणिकपणे सांगू, वर्षभर ते वारनेसनं लिहिलेलं मोडत नाही. पोळा हा बैलाचा सण आहे, लहानपणापासून माझ्या मनामध्ये घट्ट करून बसलेला आहे. त्याचा अक्षर वगैरे काही नाही, पण तो लिहितो, त्याची भावना आहे ती. सण उत्सवाचा, सण बैल पोळ्याचा, हे सुद्धा वाक्य आम्ही ऐकत चाललोय. पण मधल्या काळामध्ये पोळ्याचा उत्सव सुद्धा बदलला आहे. पोळ्याला बऱ्याच ठिकाणी बैल फिरवतात आणि बरेच भागामध्ये बैल नसल्यामुळं बैल गावात फिरतात. तुम्ही आहे जागेवर? पोळा हा बैलांचा सण आहे म्हणून बऱ्याच भागात जिथं बैल आहेत तिथं बैल फिरवले जातात. आणि ज्यांच्याकडे जमीन आहे पण बैल नाही, ते बैल गावात फिरतात. एक जण मला, काय हरकत नाही, 4 पायाचे फिरले काय, 2 पायाचे फिरले काय. परंतु मला वाटतं आपलं हा भाग, इथं सहभागी होणारी स्पर्धा, हा बैल पोळ्याचा उत्सव स्पर्धेच्या निमित्तानं का होईना, कारण काही असू द्या, स्पर्धेच्या निमित्तानं का होईना, आपले बैल दुसऱ्याच्या चुरशीवर का होईना इतके चांगले सजवतायत ना, त्या बैलांचा सन्मान होतो. आता स्क्रीनवर मी काय बघितलं नाही, कुठला बैल होता वगैरे काय मला दिसत नाही ना ते, पण ते पारितोषिक वितरणात जसे बैल जाऊ लागले की नाही, सगळे म्हणू लागले अगले सदाय सगळे ये दे थोडा, ये दे, ते गरजेचं आहे. सर म्हणले तसं 100% झुलींचं प्रमाण वाढेल, वेगवेगळ्या झुलींचं प्रमाण वाढेल, देखाव्याचं प्रमाण वाढेल, आर्थिक व्यवस्था सुधारेल. या सगळ्या गोष्टी हेरून आपण हा कार्यक्रम करताय, आनंद वाटला. या कार्यक्रमाला माझ्यासारखा सर्वसामान्य भूमिहीन शेतकऱ्याचा पोरगा आपल्या समोर बोलण्यासाठी उभा केला. ही काय साधी गोष्ट आहे? मी भूमिहीन शेतकऱ्याचा पोरगा आहे. तुम्ही मला भूमिहीन पण म्हणतोय, शेतकरी पण म्हणतोय. माझ्या नावानं जमीन नाही, माझ्या बापाच्या नावानं जमीन नाही, पण माझ्या बापानं दुसऱ्याच्या शेतात आयुष्यभर सालगडी म्हणून काम केलंय आणि त्या बापाचा मी पोरगा आहे. आणि तुम्ही माझं युट्यूबला नाव टाका, मी 1000दा ही गोष्ट बोलली, 1000दा. मला अभिमान आहे माझ्या बापाचा. माझा बाप दुसऱ्याच्या शेतात काम करत होता. माझ्या बापानं, मी महाराज आहे, कीर्तनकार आहे, हे सांगायला धाडस लागतं, पण मी धाडस करून सांगेल, माझा बाप एकादशी धरत नाही, माझा बाप सोमवार धरत नाही, पण मी माझ्या बापाची शपथ घेऊन सांगतो, माझा बाप वर्षात फक्त 2 उपवास करतो, खांदमळणीचा आणि बैल पोळ्याचा, हे 2च उपवास माझ्या बापाला असतात. खांदमळणी म्हणजे आदल्या दिवशी, इकडे काहीतरी वेगळा शब्द असेल. खांदमळणी म्हणजे बैलाचे खांदे वगैरे मळले जातात, बैलांना आरती वगैरे रात्री दिली जाते. 2 दिवस बैलांना काम नसतं, नदीमध्ये नेऊन पाणी बैल धुतली जातात, रंगवली जातात.
संध्याकाळी आरती केली जाते, दुसऱ्या दिवशी बैलाचं लग्न लावलं जातं आणि त्या लग्नामध्ये मोठ वगैरे सगळं ठेवून, गाडगं ठेवून दिवा ठेवला जातो. तो दिवा गुपचूपपणे बैलाला दाखवला जातो आमच्या भागामध्ये आणि बैलाच्या भोवती ते चंगाळे धरून बैलाच्या चंगाळ्याला असं हलवत वाजवत घरामध्ये एक ताट असेल, हलकी नाही, एक ताट घेतलं जातं. त्या ताटाला कडव्याचीच एक पाचड घेतली जाते. ती पाचड घेऊन पुढे त्या घरातला पोरगा वाजवीत असतो. मागचा बाप डोक्यावरती तिफानीचं सगळं साहित्य, तो दिवा वगैरे घेऊन बैलाच्या भोवती फिरत असतो आणि चंग 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 चांग भलं पाऊस आला घरला पळा. हा डायलॉग, हे वाक्य अख्ख्या गावामध्ये ऐकायला येतं. का? बैल पोळ्याच्या दिवशी पाऊस येतो म्हणजे येतो, हे निसर्गानं सुद्धा मान्य केलेलं चक्र आहे. हा सन्मान आहे. म्हणून हा बैल पोळ्याचा उत्सव इथं होतोय. माझ्यासारख्या पोराला बरोबर मला इतकं भारी वाटायला आज, लय भारी वाटत. म्हणजे मी नेहमी त्यात राकेश दादांना का टाळ्या वाजवायला लावल्या, त्यांनी एवढं कौतुक केलं माझं आल्यापासून. ते परिचय त्यांना पाठवला तर ते युवकाच्या गळ्यातला ताई तर समाज प्रबोधन ते बात त्यांनी गुगलवर काढून, दादा धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद. मी का धन्यवाद म्हणालो, इतका काळ भयानक आहे की ज्या काळात कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत नाही. मोकळं सांगतो मी तुम्हाला, सध्या कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत, कधी कधी आपण पण दुसऱ्याबद्दल चांगलं बोलत. बरेच जण म्हणले, बरेच जण मनातल्या मनात म्हणले, हो खरं इथे खरं. भयानक काळ आहे हा, कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलत नाही. अशा काळात इतक्या लांबून आलेल्या पोराबद्दल सर एवढं चांगलं बोलले, मला लय आनंद. आनंद कशाचा? मला अशा गुदगुल्या होत होत्या, गुदगुल्या, लयच आनंद होत होता मला. ते असं वर्णन केलं कारण माझे अनुभव लय वाईट आहेत सर. मी एकदा पुण्यात गेलो होतो कार्यक्रमाला. आता पुणे तिथे काय होणे की गावाचा सुद्धा जमत नाही, बरोबर आहे का? तिथं सगळं व्यवस्थित लागतं. मी आपलं ग्रामीण भाषेत माझ्या शैलीत बोलणारा पोरगा. तेव्हा काय मी युट्यूबला वगैरे काही नव्हतो आणि मी तिथे गेलो. सूत्रसंचलन करणारे सर होते, त्यांनी म्हणले वक्ते आलेत का? त्यांनी हो वक्ते आलेत. वक्ते कुठले? त्यांनी सांगितलं बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातल्या घाटनांदूर नावाच्या गावाचे आहेत. बरोबर, बीड जिल्ह्यातले का? त्यांनी लगेच मोबाईल काढला, गुगल ओपन केलं, गुगलला टाकलं बीड. गुगलनं उत्तर दिलं बीड म्हणजे ऊसतोड कामगारांचा आणि दुष्काळजन्य परिस्थितीतला एक दुष्काळी जिल्हा. आणि माझ्याकडे बघितल्या तेव्हा लवकर पटायचं की ते दुष्काळ आहे गड्या 100%. तब्येतीवर जायचे लोक, त्यातल्या त्यात हे फोकस लावलाय म्हणून मी चमकायलो. माझा रंग असा आहे बोला साहेब, मी जर असा हायवेला उभा राहिलो ना तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळतो पिछे कोणी ठाके ठाक होई पिछे. आणि त्याने वर्णन सुरू केलं माझं. वक्ते आले, मराठवाड्यातल्या दुर्गम आणि दुष्काळी भागातलं एक नेतृत्व, दुष्काळी लोकांची बुलंदत्व, काळ्या भागातलं, काळ्या मातीतलं काळं सोनं, कळत नाही काय चालू. ते गेलं बाहेर रंगावर. आता आपला रंगच तसा आहे, पण आपल्याला आपल्या रंगाचा लय अभिमान. जगात जर मला कोण म्हणलं तुला कशाचा अभिमान आहे तर मी म्हणतो मला माझ्या रंगाचा अभिमान. कारण काळा रंग पॉझिटिव्ह विचार देणारा रंग. गावात काळं पोरगा असू द्या, अगं गाव म्हणते काय दिसते ठरावाने, आणि एखादं लय पांढरा असू द्या काय म्हणते मी बोलणार नाही, तुमची तुम्ही आठवा. लहानपणी साहेब मी गाणे ऐकायचो, गोऱ्या रंगावरच गाणे होते. गोरे रंग पे नाही येत ना अगमान कर, गोरा रंग तो दिन में ढल जाएगा, यशोमती मैया से पूछे न डराना, राधा क्यों गोरी मैं क्यों काला. मनात सला आपलं कसं काय ओरडत आहे कुठं. 15 दिवसांनी मी दुसरं गाणं ऐकलं, हम काले हुए तो क्या हुआ. माझी भाऊ की भरपूर असं होतं, माझ्या रंगाची भाऊ की. मला वाटलं मी एकटा पुढं दुखी का, पण काळा रंग निर्मितीचा रंग आहे. माझ्या समोर बसलेल्या शेतकऱ्यांच्या अवलादीसाठी एक गोष्ट सांगू. अवलाद हा शब्द भारी आहे. शेतकऱ्यांच्या अवलादीसाठी एक गोष्ट सांगू का. शेतकऱ्याच्या अवलादीला पांढरा आभाळ बघून कधीच आनंद होत नाही, होऊच शकत नाही. आणि समजा एखादं शेतकऱ्याचं पोरगं पांढऱ्या आभाळाला बघून म्हणलं वाव व्हेरी ब्युटिफुल, टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, व्हॉट इज द क्लायमेट, यो बेबी. बरोबर आहे ना. पांढरा आभाळ फक्त स्नॅप पुरतं आणि इन्स्टाच्या स्टोरी पुरतं भारी वाटतं. पांढरा आभाळ आयुष्याच्या स्टोरीसाठी कधीच चांगलं नसतं भावांनो. पण त्याच पांढऱ्या आभाळात
काळे ढग दाटून आले ना, प्रत्येक शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याच्या अवलादीला आनंद झाल्याशिवाय राहत नाही. का? काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार, आणि पाऊस आला म्हणजे माझ्या बापाची काळी जमीन हिरवी गार होणार. हा प्रचंड मोठा आशावाद काळ्या रंगाच्या ठिकाणी आहे. म्हणून नेहमी मला वाघ सरांनी आल्या आल्या ते सांगितलं, मला वामनदादा कर्डकांच्या त्या 4 ओळी तुमच्या समोर ठेवाव्या वाटतात. वामनदादा कर्डक 4 ओळीबद्दल, काळ्या रंगाबद्दल बोलत असताना बोलतात, जास्त नाही 4च ओळी ठेवतो. या 4 ओळी तुमच्या ग्रुपला आणि इथल्या बसलेल्या सगळ्या धडपडणाऱ्या सगळ्या ग्रुपच्या मेंबर्सला मी समर्पित करतो. काय ओळी आहे? काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ करणी सगळे, तुफानात रे दिवे आम्ही हो, तुफानात रे दिवे, तुफानात रे दिवे आम्ही हो, तुफानात रे दिवे. आणि दिवा व्हायचंय तर तुफानातला व्हावं. तुळशी वृंदावनामध्ये अशी तिरकुली दिवळी असतील, त्याच्यात दिवा असतो. खरं सांगू, तो दिवा रोज संध्याकाळी लावला जातो. दिव्या दिव्या दीपकार कारी कुंडल मोतीहार शुभम करोती कल्याणम सगळं म्हटलं जातं, दिवा लावला जातो. इमानदारनं सांगतो, त्या दिव्याचा उजेड कधीच पडत नाही, पण त्या दिवळ्यामुळे दिवळी काळी झाल्याशिवाय राहत नाही. तिथं दिवा लावणं सोपं आहे. ऊन वादळ वाऱ्यात आणि पावसाची पर्वा नसताना, पावसाच्या येण्याची शाश्वती नसताना सुद्धा त्या वादळ वाऱ्याच्या विरोधात दिवा लावण्याचं धाडस हे फक्त आपण करू शकतो. म्हणून खरे तुफानातले दिवे आपण आहोत. आणि दिवा असा तुफानातला झाला पाहिजे. आणि अशा काही तुफानातल्या दिव्यांनी एकत्रित येऊन हा उत्सव घेतलाय. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलायला मला बोलवलंय. खरं तर शेतकऱ्याचा सध्याचा सगळ्यात मोठा प्रश्न माहितीये, तो आहे पावसाचा. मी आलो तेव्हा इकडे पहा, उद्या मी गेलेच म्हणतात कोण्या गावाचं होतं पाकरू, हाय तोर पहा. काय सांगू लागलो मी? हे एक खेळ, हे तर घोटाळा आहे. येणार येतंय, बोलतोय, पैसे घेतोय, घरला जातोय, सकाळी चर्चा. कसा होता? एक नंबर. काय सांगितलं बतावत लक्ष नव्हतं आपलं. हा ठीक आहे, सगळे माझ्याकडे पहा. मी काय सांगत होतो तुम्हाला, ही गरज आहे. शेतकऱ्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत. सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे पावसाचा. ते निसर्गाच्या हातात आहे. त्याला तुम्ही आम्ही कुणीच, सरकार कुणीच काही करू शकत नाही. ते निसर्गाची भावना आहे. सध्या आमच्या भागामध्ये तर परिस्थिती बिकट आहे. इकडे आल्या आल्या मी विचारलं तर ते पण म्हणले दिसतंय हिरवं, पण पावसाचं दादा काही नाही, पाऊसच नाही आमच्या भागामध्ये सुद्धा. महाराष्ट्रभर फिरतोय, मानदेशातून आलो तिथपासून इथपर्यंत पाऊसच नाही साहेब, सगळीकडे पाऊस नाही. आता सध्या आमच्या गावाकडे एकच पद्धत चालू आहे. 2च वाक्य ऐकतो मी सध्या. काय? हॅलो, तिकडे आहे का? इकडे विदेशाचं आहे बा, तिकडे नाही का? इकडे नाही बा. काय ती कधी येते ती? एवढेच डायलॉग ऐकायला. आमच्या गावाकडे फोन जरी लावला ना तर प्रल्हाद शिंदेचं गाणं ऐकायला येईल. कोणतं गाणं? पडर पाण्या पडर पाण्या पडर पाण्या. किती सुंदर गाणं आहे. हे पडर पाण्या पडर पाण्या कर पाणी पाणी, शेत माझ लय तान्हिल चातकावानी, शेत माझ लय तान्हिल चातकावानी. आवाज वाटाळ्या जोरात. पाणी पडावं आणि तुम्ही मला थोडं द्यावं. शहासाहेबांनी पाणी पासलं झोळ कर का? म्हणून पाण्याची सगळीकडं गरज आहे. शेतकरी सगळ्या प्रश्नांनी, म्हणजे आसमानीनं मारलं, आसमानीनं मारलं. आमचे ललितादाने त्यांनी फार सुंदर बोलले. ए आसमानीनं मारलं, सुलतानीनं मारलं, आता तुम्हीच होता का बाकी. ए आसमानीनं मारलं, सुलतानीनं मारलं, तुम्हीच होता का बाकी.
शेतकरी उतरला रस्त्यावर तवा मारायला पाठवली खाकी, मारायला पाठवली खाकी साहेब, मारायला पाठवली खाकी. प्रश्न सुद्धा मांडू दिले जात नाही तो. आणि भारत हा कृषी प्रधान, आणि या कृषी प्रधान देशाचं रेकॉर्ड काय? सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकरीच करतो. कोट्यावधीचं कर्ज घेणारा तो माल्या तिकडे जातो, तिकडं आयुष करतो, आणि थोडस कर्ज फेडणं नाही झालं तर शेतकरी आत्महत्या करतो. एक जण म्हणला असं का होतं? कोट्यावधीचं कर्ज घेऊन पळणारा माल्या मरत नाही, परंतु थोडं कर्ज घेणारा शेतकरी मरतो. अरे ज्याला इज्जत नाही ना त्याचा मरणाचा नाही, पण इज्जत जाऊ नये म्हणून शेतकरी स्वतःच्या गळ्याभोवती फास अडकवून घेतो, कारण त्याला आपली इज्जत प्यारी असते, इज्जत प्यारी असते. मला बरेच जण म्हणतात मी कवी माणूस आहे, मी जास्त काही क्रांती करू शकत नाही साहेब. मराठवाड्यातल्या, खानदेशातल्या, विदर्भातल्या सगळ्यात जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माफ करा मला, मी जबाबदार बोलणारा माणूस आहे, मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. आणि मधल्या काळामध्ये शेतकऱ्याला साला म्हटलं, कोण म्हटलं सांगणार नाही, साला म्हटलं. यांनी म्हणले जय जवान जय किसानचा नारा आहे. एक आमदार जवानावर आईवर शिवी देतो, शेतकऱ्याला पायदळी तुडवलं जातं. एवढंच कशाला? अहो या देशाचे महामहिम कृषी मंत्री बोलून जातात की शेतकरी आत्महत्या करतो हा कर्जाला कंटाळून करत नाही तर प्रेम प्रकरणाला कंटाळून करतो. पत्रकार साहेब बसले, वर्तमानपत्रात बातमी येते, बातमीची हेडिंग होते, चॅनलला टीआरपी भेटतो, सगळ्या बातम्या गाजतात, सगळीकडे गाजतात. माफ करा मला, पत्रकारितेचं सुद्धा स्वरूप बदलत चाललंय, 100% बदलत चाललंय. प्रिंट मीडियापेक्षा इलेक्ट्रॉनिक मीडिया इतका खतरनाक सध्या वाहवलेल्या दिशेने चाललाय ना. माझा अधिकार नाही तो बोलण्याचा. पत्रकाराची, तुम्हाला पत्रकाराची ताकद सांगू. मुनव्वर राणा नावाचा शायर म्हणतो, एकच वाक्य मुनव्वर राणांचं आहे, एक अखबार हूं औकात क्या मेरी, एक अखबार हूं औकात क्या मेरी, सुबह शहर में आग लगाने के लिए काफी हूं. एक अखबार, एक वर्तमानपत्र शहर असं पेटवून उठू शकतं क्रांतीच्या दिशेनं, ही ताकद आहे. आणि पत्रकारासाठी सध्या काय चालू आहे? ढाब्यावर जेवण. नाही नाही, मी काय बोलणार नाही, 52 माणसांना कळलं तरी लय झालं. जागे आहे का तुम्ही? व्हायरल होतं, विरोधात बातम्या येऊ नये म्हणून तिकडे या. आम्हाला बोलू दिलं जात नाही, कविता लिहू दिली जात नाही. हरिओम पवार नावाचे कवी म्हणतात, वो कभी मर जाए तो अच्छा है जो कभी खुददार नहीं, देश जले और कभी कुछ नहीं बोले क्या वो कभी गद्दार नहीं. मला सांगायचे आपण गद्दाराच्या यादीत नाही बसायचं, 100% नाही बसायचं साहेब. पत्रकाराच्या बातम्या काय गाजल्या? सैफ अली खानचा आणि करीना कपूरचा तो पोरगा, आमिर खानच्या कुत्र्याचं शिपूट तुटलं. काय बातम्या? अरे इकडे शेतकऱ्यानं गळ्याला फास लावून घेतला, ती बातमी 24 तास का चालत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणजे आमच्या दर्पणाला तडा गेलाय सर, आमच्या दर्पणाला तडा गेलाय. केसरी आता गरजण्याची भाषा करत नाही कारण त्याची गरज बदलली. आमच्या दर्पणाला तडा गेलाय, केसरी आता गरजण्याची भाषा करत नाही. सकाळचा चहा सकाळ सोबत गोड लागत नाही. लोकमत घेऊन लोकनेता झालेला पुढारीपणामध्ये पार्श्वभूमी कधी झुंजार नेत्याच्या स्वरूपानं पुढे येईल. 24 तास गाजत असलेला आपला गाव आपला प्रश्न एबीपी वर दाखवला जात नाही. मराठीची अस्मिता टीव्ही 9 पुरतीच मर्यादित झाली की काय, म्हणून बहिष्कृत भारतातल्या मूकनायकाचे शब्द उसने घेऊन पत्रकारांनी सुद्धा शेतकऱ्याला न्याय देणं हे सगळ्यात मोठी कर्तव्याची भूमिका इथून पुढच्या काळात आहे. आणि सरांनी बोलत असताना सांगितलं की शेतकऱ्याची बातमी अध्यक्ष साहेब तुम्ही पहिल्यांदा लावता, इथं तुमची पत्रकारिता जिंकली, इथं तुमची पत्रकारितेचं यश आहे. साहेब मी हे का बोलतोय? जेव्हा महामहिम कृषी मंत्री बोलून गेले की शेतकरी आत्महत्या करतो प्रेम प्रकरणामुळं, कर्जाला कंटाळून करत नाही, काही पत्रकार हातात माईक घेऊन आमच्या मराठवाड्यात आले. मराठवाड्यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या घरात गेले आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या समोर येऊन प्रश्न केला. पत्रकार महोदय हातामध्ये माईक ठेवून उभे, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं पोरग समोर बसलेलं आहे आणि समोर बसलेल्या पोराला पत्रकार महोदय प्रश्न करतात, तुझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं, असं महामहिम कृषी मंत्र्यांचं म्हणणं आहे. याच्यावर तुला काय बोलायचंय? काय बोलत ते शेतकऱ्याचं पोरग, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं पोरग. साहेब
याच्या अनुषंगाने फक्त 4-5 ओळी लिहिण्याचं धाडस मी केलं होतं की पत्रकार शेतकऱ्याला प्रश्न विचारतो, तुझ्या बापाने आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं, असं महामहिम कृषी मंत्र्याचं म्हणणं आहे, तुला याच्यावर काय बोलायचंय? रडत रडत पोरग म्हणतंय, बरोबर आहे पत्रकार साहेब, महामहिम कृषी मंत्री म्हणतायत ते 100% बरोबर आहे. माझ्या बापानं आत्महत्या केली प्रेम प्रकरणामुळं, पण त्यांना जे प्रेम प्रकरण कळलं ना ते बाई बापडीच होतं. माझ्या बापानं या काळ्या माईवर प्रेम केलं, पाऊस रूपी प्रियकराची वाट बघितली. माझ्या बापानं या काळ्या माईवर प्रेम केलं, पाऊस रूपी प्रियकराची वाट बघितली. आभाळातून पाणी आलं नाही, मातीतून हिरवं सोनं उगवलं नाही. माझ्या बापाची प्रेम कहाणी अधुरी राहिली, अधुरी. आणि माझ्या बापानं त्या अधुरी प्रेम कहाणीमुळे विष घेतलं. याच्यावर 2 ओळी अविनाश भारती नावाच्या पोरानं लिहिल्या होत्या की साहेब, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, प्यावा वाटत नाही विषाचा घोट, पण फक्त मातीच्या वासानं भरत नसतं पोट, फक्त मातीच्या वासानं भरत नसतं पोट. मातीचा वास जगातला सगळ्यात सुंदर वास आहे, शेतकऱ्याला माहिती आहे. पण इमानदारीनं सांगा बरं, एक पाऊस पडावा आणि फक्त मातीचा वास घ्यावा आणि पुन्हा पाऊस पडू नये, तो वास गोड लागतो? मातीच्या वासानं पोट भरत नसतं साहेब. मातीचा वास दरवळ निघून जावा लागतो, पाऊस पडावा लागतो, पेरणी व्हावी लागते, पेरणीचं बी उगवावं लागतं, उगवलेल्या बियाला धान्य लागावं लागतं, धान्याचं खळं व्हावं लागतं, खळ्याचं पीठ व्हावं लागतं, पिठाची भाकर मळली जावी लागते, ती मळलेली भाकर तव्यावर टाकावी लागते, ती तव्यावरची भाकर ताटात यावी लागते आणि त्या ताटातल्या भाकरीचा घास पोटामध्ये जावा लागतो. तेव्हा कातड्याची आग विझत असते, फक्त वासानं आग विझत नसते. आणि ती आग विझवण्याचं काम जर या देशातला शेतकरी करत असेल ना, तर तो शेतकरी बलशाही होणं ही या भारताची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे, सगळ्यात मोठी गरज आहे. या मधल्या काळात फक्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात, फक्त शेतकऱ्याच्या. वाईट वाटतं शेतकरी आत्महत्या करतो ना, त्या घरातली परिस्थिती कधीतरी जाऊन पहा, डोळ्यानं पहा. मी महाराष्ट्रावर फिरतो साहेब, मी लय मोठा नाही, मी काय लय मोठे क्रांती माझं जण काहीच होत नाही, तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो. पण इमानदारीनं सांगू, जिथं शेतकऱ्याचा कार्यक्रम असतो ना, तिथं मानधनाचा विषय मी न बोलता त्यांच्यावर सोपवतो. तुम्हाला काय द्यायचे दिला याचा अनुभव महाराष्ट्रावर मी माझं सांगतो, पण शेतकऱ्याच्या अनुषंगाने सांगण्याचं धाडस आपल्याला होत नाही का? अरे तो जगला वाचला. या लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्या इंडस्ट्रीज बंद होत्या, सगळ्या इंडस्ट्रीज, एकही इंडस्ट्री चालू नव्हती. फक्त शेती सोडता, फक्त शेती सोडता. आणि शेती नसेल ना तर आम्ही काय खाणार, काय नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माझ्यापेक्षाही तुम्हाला जास्त माहिती आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरातली परिस्थिती विनायक पवार नावाचे कवी आहेत, त्यांनी फार सुंदर लिहिली आहे. ते लिहितात, विष घेतल बापान ईश घेतल. विनायक पवारांचं ओळख, ईश घेतल बापान ईश घेतल, ईश घेतल बापान ईश घेतल, रान पेटल माईच रान पेटल, काळ्या पोटीच्या मनात किती हुंद खेद बले, काळ्या पोटीच्या मनात किती हुंद खेद बले, गेला मातीचा या कान्हाच्या जोडीनं राभले. काय परिस्थिती होती. बाप घरात दिसत असेल ना तर लेकरं विचारतात, माय रडते नुसते बाप दिसतच नाही, माय रडते नुसते बाप दिसतच नाही, कोण्या गावाला गेलाय बाळ्या विचारीत राही, नको तेच त्याच्या काळजान वाचल, रान पेटल माय काय काळ खाला, काय काळ खाला, भर काळ खात काळ खान गाठल, रान पेटल माईच रान पेटल. ते रान पेटू नये त्या मंगळसूत्राची भूमिका आणि विनंती आहे. मी एक जाहीर यांच्या वतीने आश्वासन देईल, त्यांचा एक मित्र म्हणून, जर कोणाच्या जीवनामध्ये शेतकऱ्याच्या जीवनात असा प्रश्न असेल ना तर 100% या ग्रुपला येऊन भेटा, ती अडचण दूर करण्यासाठी हे सदैव तत्पर असतं. प्रश्न सांगा, प्रश्न सांगितल्यानं सुटतात आणि आतल्या ठेवले ना
ते माणसाला कोडून टाकतात. शेतकऱ्याची भूमिका अभेद शेखनं लिहिली सर की समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे. ते दुकानात बियाणं भेटते म्हणजे काही साधं नाही, ते बियाणं आणलं जातं. अहो शेतकरी नावाची अवलाद अशी आहे ना, ते बियाणं आणल्याच्या नंतर ते बियाणं पॅकेज मधून खाली एखाद्या भांड्यात काढल्याच्या नंतर सुद्धा त्याला हळद कुंकू लावून पुजतात. हो, हे शेतकरी करू शकतात. कधी पाहिले का मटणाच्या दुकानात कसा याला कोंबडीचं पूजन करताना, पाहिले बकऱ्याला पूजन करताना, तिकडं कंदुरीला ते बळी देताना पुजलं जातं. पण दुकानात तसं पाहायला मिळत नाही. त्याचाही व्यवहार आहे, शेतकऱ्याचाही व्यवहार आहे. पण शेतकरी हा व्यवहार करत असताना सेवा म्हणून धर्म म्हणून करतो. हा शेतकऱ्यातला सगळ्यात मोठा फरक आहे, सगळ्यात मोठी भूमिका आहे. अभेद शेख म्हणतो समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे. समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे. आणि माणूस का तरीही माणूस होत नाही, पाषाण देव झाले शेंदूर फासल्याने. ते सत्यमेव जयते दिसले कुठेच नाही, विश्वासघात केला शाळेत पुस्तकाने. समजू नको ढगा हे साधे सुधे बियाणे, मी पेरले पिलांच्या चोचीमधील दाणे. पिलांच्या चोचीतला दाणा हा शेतकरी पेरत असतो आणि तो दाणा उगवून आल्याच्या नंतर त्या पिलांच्या चोचीत चारा जात असतो. ही साधी साधी भूमिका आहे सज्जन हो. शेतकऱ्याच्या अनुषंगाने बोलायचं झालं तर ज्या महात्मा फुलेंचं नाव घेऊन मी सुरुवात केली ना, ते महात्मा फुले राणी व्हिक्टोरियाच्या दरबारामध्ये उभे राहिले होते. आणि व्हिक्टोरियाच्या दरबारामध्ये उभा राहून ते महात्मा फुले बोलले होते की जर या देशाचा आर्थिक कणा मजबूत करायचा असेल ना, तर सगळ्यात अगोदर शेतकरी हा केंद्रस्थानीच धरावा लागेल, तेव्हा या देशाचा कणा आर्थिक मजबूत होऊ शकतो. महात्मा फुल्यांची तेव्हाची ती भूमिका आहे. सकाळी गेलेला आर्थिक कणा संध्याकाळी कोण्या गटाला जवळ वळत असेल हे सांगता येत, परिस्थिती आहे साहेब, त्याला आर्थिक कणा म्हणतात. जरा तरी समजून घ्या, जरा तरी शेतकऱ्याच्या अनुषंगानं. आणि शेतकऱ्याला सांगणं आहे, शेतकरी उदाहरण देतो, कुणी देत नाही दुसरं. ते एक फुबाई फू नावाच्या कार्यक्रमात एक व्हिडिओ क्लिप प्रचंड व्हायरल झाली होती बघा. तुम्ही कधी जर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर बघत असाल. शेतकरी ज्या गोष्टी करू शकतो, कुठल्या गोष्टी, तुम्ही रस्त्यानं चालताय, पुण्याला जाताय, मुंबईला जाताय, कुठेतरी फिरायला जाताय आणि रस्त्याच्या कडेला तुम्ही लघवीसाठी गाडी थांबवली, तुम्ही गाडीतून खाली उतरले, समोर बघितलं तर काय मुगाचं शेत आहे आणि तुमच्या मनात आलं मुगाच्या शेंगा खाव्या. तो शेतकरी काही विचार करत नाही. माणूस गाडीतून उतरतो, सरळ रानामध्ये जातो, मुगाच्या शेंगा तोडायला सुरुवात करतो. तिकडून तो बघतो शेतकरी पळत पळत येतो. काय झालं, काय नाही, थोडं चलत चलत मुगाच्या शेंगा खाव्या म्हणून खातोय. तो शेतकरी त्या मुगाच्या शेंगा खायला तर लावतो, पण तो गाडीत लेकरं असतील ना तर थोड्या त्यांना घेऊन जा, एवढं उदाहरण फक्त शेतकऱ्याकडे आहे. हा, आणि या देशात शेतकऱ्याची भक्ती कुठवर आहे माहिती का? शेतकऱ्यावर किती चांगलं पिक्चर निघतो शेतकऱ्यावर. एक भंगार ऍक्टर पिक्चर मध्ये शेतकऱ्याची भूमिका करून कोट्याधीश झाला आणि कांद्याचा भाव वाढला ना, तेव्हा तो सरळ बोलून गेला की परवडत नसेल तर कांदा खाऊ नका. शेतकऱ्याच्या बद्दल वेगळी भूमिका घेऊन बोलतो. मला त्या ऍक्टरचं नाव सुद्धा घ्यायची इच्छा नाही. काय होतं हे असं? कांदा वाढला, बो 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 बो. टमाटे वाढले, लाल चिखल नावाची फार चांगली एक कादंबरी आहे, पुस्तक वाचा ते. बऱ्याच शेतकऱ्यांनी टमाटर रस्त्यावर टाकून त्याचा चिखल झाला, चिखल, त्याला लाल चिखल म्हटलं. एक जण मला लाल चिखल कसं काय, टमाट्याच्या रंगामुळे का? नाही साहेब, त्या टमाट्याचा रंग लाल नाही आणि त्या चिखलाचा रंग लाल नाही, शेतकऱ्याची मेहनत केल्या त्या रक्ताचा रंग लाल त्या टमाट्यात उतरला, एवढं लक्षात घ्या. टमाटे थोडे वाढले तर गो गो बोंबलते आणि 5 स्टार हॉटेल मधल्या एखाद्या मॉलला जाते, एसीचा दरवाजा ढकली, म्हणजे एसीच्या हॉलमध्ये जाते, दरवाजा ढकलते. काही काही तर इतके येडे, दरवाजा पुढे ढकलायचा का मागे ढकलायचा हे सुद्धा कळत नाही. धडधड त्या दरवाजावर लिहिलं असते पुल आणि पुश, बरोबर आहे की नाही? पुल म्हणजे ओढा आणि पुश म्हणजे ढकला. पण हे मूर्ख गेले गेले आधी पुढे करते, मागे करते, जिकडे जाईल तिकडे ओढते, मग मध्ये जाते. आणि तिथं जाऊन 1 किलो टमाट्याचे 10 रुपये कमी करा म्हणून रस्त्यावर भांडणारा माणूस 1/2 किलो टमाट्याचा श्वास त्याच्यापेक्षा तिप्पट कंपनी किमतीमध्ये विकत घेतो, पण शेतकऱ्याचा विचार करत नाही. किती मोठी दुर्दैवाची गोष्ट. सर मानसिकता वेगळी आहे. काही काही लोक तर 72 मी डोळ्याने पाहिलेत, लवकर बाजारात जातात, लवकर. कशासाठी माहिती का? शेतकऱ्याच्या पहिल्या बहुनीला आपण गेलो पाहिजे, म्हणजे बहुनीला कमी करतील. पहिलं गिऱ्हाईक रिकामं जाऊ दे,
लोकांची मानसिकता बदललेली आहे. याला फक्त शेतकरी नाही, लोक सुद्धा जबाबदार आहेत. बाजारामध्ये लोक 2 टायमाला जातात. कधी? एकतर सकाळी लवकर, नाही तर संध्याकाळी. का? फेकून देण्यापेक्षा देते असतात. चल, हे कधीतरी विचार करा, का मानसिकता अशी झाली आहे. आणि पुन्हा मागताना आपण काय म्हणते, झाला आता बाजार संपला, मावळलाय, आता घरी नेण्यापेक्षा द्या ना कमी. शेतकरी म्हणतो बरोबर आहे, घरी नेण्यापेक्षा याला द्या कमी. आणि सकाळी काय म्हणतो, पहिलं गिरायक बाबारे जाऊ द्यायचं नसते, गहूनीचं गिरायक द्या कमी. म्हणजे ही काय मानसिकता समाजाची झाली आहे, ही काय मानसिकता आपली होतीये. हा कधीतरी विचार आपण केला पाहिजे. शेतकऱ्यांना बळकटी करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी लई मोठी गोष्ट करता येत नाही आपल्याच्यानं, आपण जास्त काही करू शकत नाही, पण आपल्या शेतकऱ्याचा आपण सन्मान तरी 100% करू शकतो. आणि तो सन्मान आदरणीय आपण बोरासाहेब आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून करताय, चांगली गोष्ट आहे. बैल जोडीचा सन्मान होतोय, बैलांची शर्यत होते. हो, सध्या बैल फक्त शर्यतीसाठी सांभाळले जातात का, हा सुद्धा मोठा चिंतेचा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये बैल कसे पळवले जातात, काय पळवले जातात, त्याच्यावर मी बोलणार नाही. पण शेतकऱ्यांच्या सजावटीची स्पर्धा सुद्धा, मला लहानपणी आमच्या शाळेत असताना 3री-4थीला एक शेतकऱ्यांची इनामदाराची कविता होती, मला इतकी आवडायची. मग मी येता त्याचा मुद्दाम ती डाउनलोड केली, कारण मी लहानपणी म्हणायचो ती कविता, खूप म्हणायचो. कारण शेतकऱ्याचंही मन, बैलाचंही मन आहे ना. जगातला सगळ्यात संवेदनशील प्राणी कोण आहे माहितीये का? बैल आहे. पण दुर्दैवानं जगातल्या सगळ्यात मंदबुद्धी माणसाला जर काय म्हणायचं असेल तर त्याला बैल म्हणतात. साहेब, किती समाजाचं दुर्दैव. एखादा जर बैल बुद्धी म्हणतात, बैल बुद्धी म्हणजे बैलाला बुद्धी नाही हे आपण बोलता बोलता सांगतो. बैलाला बुद्धी नसेल हरकत नाही, पण बैलाची संवेदनशीलता इतकी जागी आहे ना, बसलेल्या बैलाच्या अंगावर फक्त एक छोटासा खडा घ्यायचा, बारका खडा घ्यायचा, आणि तो बारका खडा फक्त बैलाच्या कातडीवर मारायचा. बैलाची सगळी कातडी अशी संवेदनशीलपणे हलायला लागते. बैलाची संवेदनशीलता जागी आहे. एक वाक्य बोलू, बुद्धी नसली तरी चालेल, संवेदनशीलता जागी असणं काळाची गरज आहे. बैलाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. नाहीतर बुद्धिवान माणसं संवेदनशीलपणानं वागतील याची आता गॅरंटी. माफ करा मला, मी जाहीर बोलणारा पोरगा आहे. बुद्धिवान माणसं तर सध्या अशा हवेत आहेत. म्हणून जुने माणसं म्हणायचे, शिकले तेवढे हुकले. उगच नाही म्हणायचे. खाली टमाटे वरी बटाटे हे टाकले म्हणजे समजायचं हे वेल एज्युकेटेड आहे. अलग लक्षात. चांगला शिकलेला माणूस बाजारात गेला, स्वस्तात टमाटे भेटले म्हणून पहिल्यांदा टमाटे विकत घेतले आणि नंतर वरून बटाटे टाकले पिशवी. सगळ्यात शेवटी कद्दू ठेवला सगळ्यात वरी. बटाटे राहतील का? पण अडाणी माणसाला जर म्हणलं टमाटे स्वस्त आहेत, अरे फुकट दिले तरी पहिल्यांदा घ्यायचे नाहीत का? जाईपर्यंत काहीच राहत नाही हे अडाणी माणसाला कळतं. बुद्धिमान माणसाचा संवेदनशीलपणाचा कुठंतरी विकास लागत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. माझी आजी मला एक गोष्ट सांगायची. काय गोष्ट होती ती? माझी आजी म्हणायची, बाळा, एक काळ होता ज्या काळामध्ये आभाळात काळे ढग दाटून आले की पाऊस इतका व्हायचा की विचारायची सोय नसायची. आणि माणसाला साधं खर्चटलं ना तर माणसं रडायची. इतकी चांगली पिढी त्या काळात होती. हा काळ इतका भयानक आहे ना साहेब, या काळामध्ये इतका भयानक काळ आहे हा की या काळामध्ये पावसाच्या ढगांना दोन असं लदलद हलवलं ना तरी टिपूसभर पाणी गळत नाही. आणि माणसासमोर माणसाला जिवंत जाळलं ना तरी डोळ्यातून आसू ढळत नाही. ही कुठं आमची असंवेदनशीलता वाढत चालली आहे याचा विचार करा. 100% विचार करा. तुम्ही माझ्यासमोर बसलायत, हसतायत. हा, माझं एकच तत्व आहे, हसो हसाव, मत फसो मत फसाव. ह्या 4 तत्वावर चलतोय आपण. हसवणं, एकमेकाला हसत राहणं, फ्रेश राहणं, ही सुद्धा काळाची गरज आहे साहेब. लोकांना दुसऱ्याला हसवायला वेळ नाही, लोकांचं हसू करायला वेळ आहे. लोकांचं हसू झालेलं आवडतं लोकांना. असं होऊ नये पण समजा, होऊ नये बरं का, होऊ नये पण समजा. कंसामधलं उदाहरण आहे, समजा तुमच्या गावातलं एखादं पोरगं नाशिकला गेलं. कुठे गेलं? जवळ कोणतं शहर आहे? नाशिकच आहे. समजा नाशिकला गेलं आणि नाशिक मधल्या प्रॉपरच्या पोरासोबत त्याची हांबरी तुमरी झाली, गाडीला कट लागला वगैरे काहीतरी झालं समजा. आणि नाशिकच्या पोरानं गचाडली धरून त्याच्या कानाखाली दिली. मी समजा म्हणले, म्हणजे तुम्ही खाली म्हणता आपल्या कानाखाली, तुम्ही काय पागल झाले का? आमचं गाव काय तुम्हाला साधं ऑर्डर आहे का? अख्खा नाशिक तर पिटवून देऊ. समजा म्हणाली. समजा त्याच्या कानाखाली कुणीतरी मारली आणि अख्ख्या नाशिक मध्ये त्या दिवशी त्या गावातले 2च माणसं आहेत. कोण? एक ज्याच्या कानाखाली बसली तो, आणि दुसरा ज्यानं हे चित्र बघितलं तो. दोघच.
आता माणुसकीचा नियम असा आहे की त्या दुसऱ्या माणसानं त्याच्या जवळ जावं, म्हणावं सॉरी बाबा माझ्या गावातला पोरगा लागला असेल धक्का, जाऊ दे सोडून दे, एवढं काय जीवावर घ्यायलास, मी माफी मागतो बाबा, लागला असेल काही तर झालं असेल. पण असं होतंय का सध्या? त्याला कानाखाली बसली घेणं बघितली की हे पहिलं काम करतंय, किसातला मोबाईल काढतंय. कुठे भाऊ माहिती का तुले नाशिकमध्ये काय झालं? तुझं काय झालं? अरे नाशिकमध्ये मोठी गंमत झाली ना. काय झाली? आपल्या पलीकडल्या गल्लीत तो पोप्या नाही का, तो आता नाशिकला, मग अरे त्याला ह्याचा धक्का लागला, त्याला त्याचा धक्का काय कानाखाली दिली म्हणजे त्याच्या बाप इथपर्यंत आवाज आला. ते मला खरं का मी माझ्या डोळ्याने बघितले, तू गेला? अरे मी जातो, मला वाटतं अजून ते खाना मी काय जातो. बरोबर ठेवू का मला काम ठेवू का हे ठेवते. आता ज्याला फोन लावलाय ना ते ग बसत नाही, ते लगेच दुसऱ्याला फोन लावतो. नाशिक 70 किलोमीटर आहे ना, नाशिकहून इथं येईपर्यंत ज्याच्या कानाखाली बसले ना ते इथं येईपर्यंत अख्या गावाला म्हणतो त्याच्या कानाखाली बसले. म्हणजे लोकांना दुसऱ्याचं हसू झालेलं आवडतं, लोकांच्या डोळ्यातले आसू आवडत नाही. एक वाक्य बोलून जातो, जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे दुसऱ्यावर हसणं, आणि जगातली सगळ्यात अवघड गोष्ट आहे दुसऱ्यासाठी रडणं. या दोन गोष्टी आपल्या जाग्या व्हाव्या हा एक उदात्त हेतू, याच्यासाठी मी इथं आलो. दुसऱ्याचं दुःख पाहून डोळ्यामध्ये टचकन पाणी आलं ना समजायचं आपली संवेदनशीलता जागी आहे. नाहीतर माणसाला माणसासमोर जिवंत जळलं तरी आम्हाला काही वाटत नसेल ना, तर मग आमचा माणूस म्हणायच्या सुद्धा आम्ही लायकीचे आहोत का, हा विचार करणं सुद्धा काळाची गरज आहे. बैल जोडीच्या निमित्तानं आपण इथे एकत्रित आलोय, बैल पोळ्याच्या निमित्ताने एकत्रित आलोय. खरंच किती सजवलं जातं बैलाला, किती मान सन्मान दिला जातो या स्पर्धेच्या निमित्तानं. चांगली गोष्ट आहे साहेब. बैलाचा वर्षातून एक दिवस असतो, आमच्या आयुष्यात एकदा बैल होतो घोड्यावर असताना, तेव्हा आम्हाला एवढं सजवलं जातं. खरं आहे ना, तेव्हा आम्हाला एवढं सजवलं जातं. तर मग बैलाचं सुद्धा त्या दिवशी इकडे लग्न लावतात ना, म्हणजे लग्न म्हणजे बैलाच्या पोळ्याच्या दिवशी आहे का इकडे पद्धत? नाही ना, आमच्याकडे पद्धत आहे ती. बरं, आमच्याकडे मंगलाष्टका म्हणून सुद्धा लावलं जातं, प्रामाणिकपणे सांगतो. 16च असतो तो. बैल उभी केली जातात, ते सगळं ठेवलं जातं, अक्षदा वाटला जातो. आणि मी महाराज असल्यामुळे मी लय बैलाचे लग्न लावते पोळ्याच्या दिवशी, आणि ते प्रायश्चित्त म्हणून लावते का, एरवी लय बैलाचे लावलेले आहेत ना. म्हणून आमच्याकडे मंगलाष्टकाच्या सुरामध्ये बैलांची लग्न पोळ्याच्या दिवशी लावले जातात. तेवढा सन्मान मान बँड वगैरे लावून सगळं 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 केलं जातं. इकडे ही स्पर्धा घेतली जाते, चांगली गोष्ट आहे. सर महाराष्ट्र लेवलला झाली तर माझ्या गावात तरी जोड्या येऊ शकतात बरं, आणि पुढच्या भविष्याच्या काळामध्ये ही स्पर्धा महाराष्ट्र लेवलची व्हावी या शुभेच्छा आहेत माझ्याबरोबर. 100% कारण मला एक प्रश्न पडला होता, एवढ्या गावामध्ये ह्यांची टीम जाती कधी, प्रश्न पडला होता मला मी येईपर्यंत. पण मला नंतर असं कळालं की हे फोटो मागून घेतात आणि त्या फोटोवरून ठरवतात. आणि असंही बऱ्याच भागात बैल सध्या फोटो पुरते मर्यादित झाले. पोळ्याच्या दिवशी 100 पोराचे स्टेटस बघितले मी, कोणाच्या बैलासमोर जायचं. अगदी घालताना कसं माहिती का, आणि नाही ना मारित नाही ना, मग त्याने म्हणायचं येसनीला धर्म एवढं करीत नाही. बैलाला येस नसते नाकात, आणि ते टोचते म्हणून बैल आपलं स्टेटसचा जमाना झालाय साहेब, स्टेटस पुरतच. पण मला वाटतं फक्त बैल पोळा स्टेटस पुरता न ठेवता बैलामुळे आपण पहिल्या क्रमांकाचे मानकरी झालो, हे स्टेटस ठेवण्यासाठी तुम्ही स्पर्धा ठेवली. क्या बात आहे, खूप चांगली आनंद आहे. बैलाची काळजी घ्या, बैलाची ताकद आहे तोपर्यंत सांभाळणं. सध्या एक प्रकार सुरू आहे, इकडे आहे का नाही माहित नाही मला. शर्यतीत पळणारा बैल जोपर्यंत पळतो तोपर्यंत मालकाचा बालका असतो, आणि नंतर जेव्हा तो बैल थकतो ना तेव्हा तो बैल कसायाच्या दावणीला जाणार होतो. माफ करा मला, माझ्या गावामध्ये माझी गोशाळा आहे, मी काही लय मोठं काम करीत नाही, पण मी 174 गाईला सांभाळण्याचं काम करतो. त्या 174 गाईमधल्या फक्त 4 गाई दूध देतात. 4 गाई दूध देतात, बाकी सगळ्या खाट्या गाई करतात ना, त्या खाट्या गाई आम्ही सांभाळण्याचं काम करतो. त्याचं कारण असं आहे, देशामध्ये जोपर्यंत 2 गोष्टी व्यवस्थित राहणार नाही तोपर्यंत देश हा विकसित होऊ शकत नाही. त्या 2 गोष्टी म्हणजे घरातली माय आणि गोठ्यातली गाय, या 2 गोष्टी आम्हाला सांभाळणं काळाची गरज आहे म्हणजे आहे.
गाईवरचं सुद्धा प्रेम कमी झालं, प्रामाणिकपणे सांगतो. गाईवर काही पोरांचं काही नम्रीपणा वाढला, ते बी जरा मोकळं बोलतो. बोलू ना, कस करू? बोल म्हणा आता काय, आता बोल. मला काय 4 तासाचा रन आहे, ड्रायव्हरला मी सांगत असतो पळववाडी, काय हरकत नाही. हा, पण मी आलो म्हणजे आपलं एकदम पोट भरेपर्यंत कार्यक्रम असतो. हे काय झालंय, मी महाराष्ट्रभर सांगत फिरवले नम्र व्हा. काही गाबडे झालेत नम्री. कसे नम्री झाले? हे मित्राच्या आईला लय गोड बोलते. मित्राच्या आईला समजा हे मार्केटला गेले, मार्केटमध्ये जर मित्राची आई खरेदीला आली ना, काय काकू, कशात काकू तुम्ही, बऱ्यात का काकू? काकू मी घेऊ का पिशवी? काकू मी घेऊ. काकू तुम्हाला ऑटो करून देऊ का, गाडीला सोडू काकू? काकू बऱ्यात का तुम्ही, तब्येत वगैरे? मी त्या काकूला वाटावं माय काय देखील गोड आहे. आणि ते जर घरी गेलं म्हणतात, घरात आई जर म्हणली ना, बाळा माझ्या गोळ्या मी या असले फालतू कामासाठी मी कॉलेजला जातो का? या कॉलेज कुमार आहे, मी युवा नेता आहे आता. असं सहज हॉटेलला बसतो, 4 पोर माझ्यापाशी चहा पिते, त्याचं बिल मी देत नाही, पण तरी मी युवा नेता आहे. मी परिस्थिती आहे ती. म्हणजे आम्ही मित्राच्या आईला लय गोड बोलतो, घरातल्या माईला बोलायला वेळ. हेच पोरं ना जर कॉलेजला गेले, घरी आले आणि घरातले जर म्हणले आकड्यावर जा, शेतात जा, शेतामधल्या जनावराला पाणी पाज, मी पाणी, भल्या भल्याला पाणी पाजायची तयारी करतो मी आताच. मी गाईला जनावराला पाणी, ती पुराकी पाठवणार कोणाला पाठवतो, ती पाजी नाही. आणि हेच पोरग जर बाजारात मार्केटला गेलं, समजा असं शहरात गेलं, आणि ते शहरात जर्सी गाई फिरतात ना सोडलेले, इथं आहेत का? नाही ना, असत्या काही गाई फिरतात बघा, ती प्लास्टिक खाऊन अशा झालेल्या. हे पोरग, ह्याची गोभक्ती एवढी जागी होती, हे त्या बाजारातल्या गाईच्या पाया पडतात. लोकांना वाटतं ना किती मोठा गोसेवक आहे. आणि त्यात कॉलेज सुटलेला असावं, काही पुरी दिसल्या बस स्टँडवर, मग तर त्यांच्या समोर अशी ऍक्शन हाणतंय, पळीकून येते गाडीवर, गाड्याचा आवाज आहे ना. आता तो नवीनच गाडी आहे, ती फवाऱ्याची मशीन असते. लय काळ बदललाय. अगोदरचे म्हातारे गॅरेजला गाडी न्यायचे कशासाठी? बाबा तुम्ही गॅरेजला गाडी न्यायचे कशासाठी? सायलेन्सर आवाज मारायले, काय कचरा अडकलाय का बघ. आता सायलेन्सरनं आवाज मारावा पण गाडी गॅरेजला. माझ्या एका मित्राला मोठ्या आवाजाचं सायलेन्सर लावलं, बारकी गाडीला आवाज मोठा आलो, 20 पेट्रोल 30 तर घासले, थोडा दूर माग. त्याला म्हणलं एवढा आवाज, आपली एंट्री झाली की गलीला कळलं पाहिजे मी आलोय. म्हणलं गलीला कळते, पण गली तुझ्याबद्दल काय बोलते ही एकदा गलीत उभा राहून आहे. तुझी गाडी चौकात आली की गलीतल्या बाया म्हणतात दलिंदर आलं, एका बाजूला घ्या उडून गेली एखाद्याला. रोज चालू ह्या सासारा, हे गाडीवर जाते असं स्पीडनं, क्लच दाबून धरतोय, घेर कमी करतोय, गाडीहून गाईच्या पाया पडतोय. असं वाटतंय त्या गाईनं प्रसन्न व्हावं, असा हिसका द्यावा, तो जाग्यावर मारावा. साहेब, रस्त्यावरची गाय मित्राची माय नाही, घरातली माय गोठ्यातली गाय. हे तत्व आपलं आता इथून पुढं सांभाळा, 100% सांभाळा. ही गरजेची गोष्ट आहे. कसायाच्या दावणीला गाय जाते, कसायाच्या दावणीला बैल जातोय, कसायाच्या दावणीला बैल जाऊन तो स्वतःची व्यथा मांडतोय. इनामदारांनी ती लिहिली कविता आमच्या अभ्यासक्रमाला होती. तुझ्या शेतात राबून, तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात, नको करू हे टाळणी आता उतार वयात. नाही राजा ओढवत, नाही राजा ओढवत, 4 पाऊले नांगर. नाही राजा ओढवत, 4 पाऊले नांगर. नको बोलू सवंगाळ, नको माणूस डंगर. माझ्या ऐन उमेदीत माझी गायली सोवी, माझ्या ऐन उमेदीत माझी गायली सोवी. नको चाबका सारखी
फटकारू शिरी, आता फटकारू शिरी. बैलाची व्यथा आहे, मुक्या बैलाची. की आता मला शिवी देऊ नको, चापकानं फटकारू नको, 4 पावलं सुद्धा मला हे नांगर ओढणं होत नाही. भरपूर वेळ झालाय. नितीन देशमुखांची एक कविता तुमच्या समोर ठेवतो बैलपोळ्याच्या निमित्तानं आणि थांबतो. मला ती पाठ नाही पण सादर करण्याचा प्रयत्न तुमच्या समोर मी करतो. बघा. नको करू गाठ आता, नको करू गाठ आता, काळजाची भाऊ सैल मोठ्या हौसेनं पोसला मी तुहाचर बैल, मोठ्या हौसेनं पोसला मी तुह्याचर बैल. पूजा करून पोयाले, पोयाले म्हणजे पोळ्याले, पूजा करून पोयाले देला नैवेद्य प्रेमान, तुझ्या पिक फुलवर रक्त देऊन जोमान, तुझ्या घराच्या गोठ्यात माह्या जगन फुलल, शिंगा शिंगात बाशिंग कसा अलगत झुंजल, कधी तक्रार ना केली तुझ्या पुराण्या टोचल्या, कधी तक्रार ना केली तुझ्या पुराण्या टोचल्या. आवत व्हायता व्हायता काट्या पायात रुतल्या, काट्या पायात रुतल्या. आता अंगात ताकद नाही राहिली राहिली, मायांतरीची व्यथा सांग कोणाला कयली. मनस पानर येते तुया फुट्यावर मारू, बैल म्हणतो महस पानर येते तुया फुट्यावर मारू, कनगी तुया जिंदगीची हिऱ्या मोत्यानं रे भरू. शेवटच्या 4 ओळी सगळ्या बैलजोडी मालकांना समर्पित करतो. नको देऊ मले चारा, नको देऊ मले चारा, नको आरती ही गाऊ, नको देऊ मले चारा, नको आरती ही गाऊ. एक विनवली तुला, एक विनवली तुला, मला इकू नको भाऊ, मला इकू नको भाऊ. म्हणून या बैलाची ही काळजी. पहिलं बक्षीस मिळणं, जबाबदार बोलू का, पहिलं बक्षीस मिळणं याच्यासाठी तुमची स्पर्धा नाही. तुम्ही त्याच ताकदीनं दरवर्षी बैलपोळ्याला बैलजोडी सजवणं याच्यासाठी ही स्पर्धा आहे. स्पर्धा करणं म्हणजे माय बडा की तू बडा असं नाही. स्पर्धेचे गेले घोटाळे झाले. मी वक्तृत्व स्पर्धा करायचो, तुम्हाला माहिती नाही, वक्तृत्व स्पर्धा करायचो ना, त्या आमच्या वक्तृत्व स्पर्धेला पारितोषिक वितरणाला पाहुणे यायचे. त्यांचा फॅनवाला डायलॉग असायचा, काय माहिती का, जे जिंकले त्यांचं अभिनंदन, जे नाही जिंकले त्यांचा डबल अभिनंदन. कळतच नव्हतं. एका स्पर्धेत मी बी जिंकलो, माझा मित्र हारला, गाडीत बसलो, ते हसायला म्हणलं का तू जिंकलास, तुझं अभिनंदन, मी जिंकत नाही, माझंही अभिनंदन. सेम प्रयोग नाही. जे जिंकलेत त्यांचं अभिनंदन, जे नाही जिंकले ते पुढच्या वर्षी चांगली सजावट करून जिंकावे म्हणून त्यांना शुभेच्छा. मला एक पारितोषिक मित्र मला पोरगा आला तेव्हा आता म्हणले आता वर यायचे आपल्याला, वर म्हणजे आता उत्तेजनात तिसरं, पुढच्या वर्षी दुसरं, पहिलं इथपर्यंत मजल मारायची. आणि आता बक्षीस मिळाले ना, त्याच्यामुळे आपल्याला हे बक्षीस काय हो, हे बक्षीस गौरव आहे. त्याच्यामुळे आपल्याला हिरव्या मातीतून सोनं पिकवायचं बक्षीस दरवर्षी मिळतंय ना, त्याला आपण तेवढ्याच ताकदीने सजवायच्या तयारीला पुढे लागा. बोलण्यासारखा बराच विषय, आपण मला बोलवलं, हा एवढा मोठा सन्मान शेतकऱ्याच्या अनुषंगाने आपण केला. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी हा जगाचा मालक आहे. त्या शेतकऱ्याला केंद्रभागी ठरणारा हा गाव आहे. मी साहेब सगळीकडे शेतकऱ्याचे गुणगान गात ठेवतो. मी माझ्या बापाचे उपकार आतापर्यंत फेडू शकलो नाही, अध्यक्ष साहेब नाही फेडू शकलो.
माझा बाप, मी मगाशी म्हणलं माझा बाप दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होता. तुमच्या माहितीच तर सांगायचं झालं तर माझा बाप या भागामध्ये सुद्धा बऱ्याचदा कामाला आला. मगाशी आम्ही एक माझ्या मित्राचे वडील भेटले होते, हेमंतचे, गजूचे. ते मला म्हणले आम्ही तुमच्या भागात यायचो. होतच काय तिकडून लेबर आणायला. मनातल्या मनात मी ते वाक्य बोललो, त्यांना बोलून नाही दाखवलं. मनातल्या मनात असं वाक्य येऊन गेलं की काही वर्षापूर्वी माझा बाप या भागामध्ये लेबर म्हणून येत होता. आज त्याच शेतकऱ्याचा पोरगा इकडे प्रमुख पाहुणा म्हणून येतो. माझा बाप दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होता. आज त्या सालगट जिथं बापानं साल धरली ना, तिथली लोक मी गेल्याच्या नंतर मला हात धुरे घालून सत्कार करतात. माझे वडील कराड भागात, सातारा भागात ऊस तोडीला जायचे आणि साताऱ्याच्या अलीकडे श्रीनिवास पाटलांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यक्रम झाला एका साखर कारखान्याचा झाला. आणि त्या साखर कारखान्याच्या शुभारंभाला अविनाश भारती प्रमुख पाहुणा होता. तिथे एक वाक्य होतं माझं की काही वर्षापूर्वी माझा बाप इथं ऊस तोडायला येत होता. आज त्याचा पोरगा साखर कारखान्याच्या पूजनाला येतोय ना, हा शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा सन्मान. तो केला पाहिजे. माझ्या बापाचे उपकार नाही फेडू शकतो, 100% नाही फेडू शकतो. एकाच गोष्टीमुळे माझा परिचय करून दिला दादांनी. सांगितलं मी BA केलं, MA केलं, MPhil केलं, मी आता PhD करतोय. म्हणजे मी शिकलेला महाराज डोक्यात ठेवा. कॉलेज करत करत ह्या सगळ्या गोष्टी करतोय. मला नॅशनलची फेलोशिप आहे त्याच्यासाठी. भारतातल्या मोजून 30-40 लोकांना ती असते, त्यापैकी मी एक आहे त्या फेलोशिपच्या. आणि सगळ्याचे उपकार फेडले, बापाचे नाही फेडले साहेब. नाही फेडले, फेडूच शकलो. एकच कारण आहे माझ्या बापाचे उपकार फेडण्याचे. माझा बाप उपाशी राहिला, माझ्या बापानं अंगात फाटके कपडे घातले. माझा बाप मळका राहिला, माझा बाप 8-8 दिवस घरी येत नव्हता, कामाला जायचा. माझा बाप आयुष्यभर अर्ध्या पोटानं झोपला असेल, पण माझ्या बापानं माझी शिक्षणाची पाठी कोरी राहू दिली नाही. हे माझे सगळ्यात मोठे उपकार आहेत माझ्या बापाचे. सगळ्यात मोठे. माझ्या वडिलांनी शाळेत मला बळजुबरी नेले साहेब. आताच्या लेकरांसारखं नाही. मी एक घोट पाणी पितो, मला कंठ सुटला जरा टाळ्या वाजला. जरा इमोशनल विषय नाही का, मी काही होत नाही इमोशनल. परिस्थितीचं भांडवल आपल्याला आवडत नाही करायला. एक वाक्य सांगत असतो. सर आता लेकर शाळेत जातात ना, या लेकरांचं शाळेत स्वागत केलं जातं गुलाब वगैरे देऊन. मी बघितलं गुलाब देऊन स्वागत केलं जातं. मला कधीच कोणी गुलाब दिलं नाही, कोणीच दिलं नाही. नाही दिलाच नाही. गेल्या वर्षी लग्न झाल्यामुळे तर काटे वाढले. माझे वडील मला शाळेत घेऊन गेले ना, आताच्या वडिलासारखं नाही, चल पिल्लू, चल बाळा, चल नग, मला नाही शिकायचं. मी पुढं, वडील मागं. वडिलांनी हुक काढायचं आणि फेकायचं, मी हुकवायचं. 4 हुक गेले, 4 14-15 मारले होते. 4 हुक गेले, बाकीचे पाठीचे. शाळेत नेलं, गुरुजी समोर उभं केलं. गुरुजी घ्यायला त्याचा दाखला घ्या. गुरुजी म्हणजे लाव कानाला. कानाला हात लावलं की पहिलीत होता. असा कानाला हात लावलं का गेलं पहिलीत. पोरं जा म्हणले गेलं पहिलीत. जन्मतारीख, आता माझ्या वडिलांना वाचता लिहिता येत नाही. वडील म्हणले जन्मतारीख काही पाठ नाही, पण गणपती विसर्जन झालं होतं, डोळा लागला होता की लगेच दवाखान्यात जावं लागलं. त्यांना माहिती नाही ना गणपती विसर्जन कधी झालं. ते म्हणजे मोठी आठवण सांगा. मोठी जन्मलं 15-1 मिनिटानं किल्लारीचा भूकंप झाला. मी जन्मलो तेव्हाच भूकंप केला, हे काय नवीन नाही आपल्यासाठी. 30 सप्टेंबर त्याच्यानुसार तारीख ठरली मुंबई गुरुजीने टाकली. अशा इथं बसलेल्या अर्ध्या लोकांच्या तारखा गुरुजीच्या आहेत. इथं बसलेल्या सगळ्या लोकांचे वाढदिवस जून आणि जुलैमध्ये नाही का. जागतिक लेवलचा वाढदिवस दिन येतो 1 जून. कारण गुरुजीने ज्या दिवशी आला ऍडमिशन त्या दिवशी दिली तारीख टाकून. लोक त्याच्यावर कुंडली बघायचे आणि त्याच्यावर भवितव्य ठरवायचे. अवघड झालंय सगळं. माझा बाप निघाला आणि माझ्या बापाने मला जवळ नेऊन एकच वाक्य वापरलं, बाळा शाळा शिक. शाळा शिकलास तर बरं होईल, शाळा नाही शिकलास तर माझ्यासारखीच लोकांच्या दारामध्ये तुला आयुष्यभर नोकरी करावं लागेल, लोकांच्या दारातलं शेण उचलावं लागेल, तुला मजूर म्हणून हमालीचं काम करावं लागेल. शाळा शिकलास तर हे काम करायची गरज तुला लागणार नाही. बापानं सांगितलं ते वाक्य. आतापर्यंत काळजामध्ये घर करू नये, म्हणून बापाच्या समाधानासाठी, बापाला आईला चांगलं वाटावं, हे एका गोष्टीसाठी. आयुष्याची काय कमाई वाघसाहेब माझी? आयुष्याची माझी कमाई आर्थिकदृष्ट्या मी कधीच मोजली नाही. आयुष्याची जर माझी कमाई काय असेल तर गेली 7 वर्ष झालं मी माझ्या बापाला काडीचंही काम करू देत नाही. ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी कमाई आहे. त्याच अनुषंगाने तुम्ही सगळेजण प्रयत्न कराल. आशावाद, एक अभिमान व्यक्त करतो. आणि आपण शेतकऱ्याची पोरं आहोत याचा पण अभिमान बाळगा. आता लोक शेतीकडे वळली.
तुमच्या भागात कृषीरत्न पुरस्काराच्या निमित्तानं नोकऱ्या सोडून पूर्व शिक्षणाकडे नोकऱ्या सोडून शेतीतल्या कामासाठी आली, कारण शेती माणसाला खूप मोठं करत असते. कारण शेतीचं सगळ्यात मोठं अवघड काम सांगू, आमचे केशव खटिंग नावाचे, आमचे सुरेश शिंदे नावाचे कवी लिहितात की साहेब, ओ साहेब, ते रस्त्याचं काम वगैरे सुरू झाल्यानंतर ते दुर्बिणीने मोजतील की अशी काहीतरी इंजिनियर लोकांची दुर्बीण असते ना भारतीय, काय बघतील की त्याची मजूर बरोबर बघतील का नाही. एक शेतकरी काय म्हणतो माहितीये, ओ साहेब, तुमच्या दुर्बिणीनं काय मोजता, अहो माझ्या काळजानं मोजा, कारण माझ्या पिढ्यानपिढ्याचं रक्त या मातीत सांडलेलं आहे साहेब. तुमच्या दुर्बिणीत फक्त माती दिसल, मातीतल्या आतलं रक्त फक्त मला कळलं. आणि साहेब, एखादा कागद घेऊन तो काळा करणं, पांढरा कागद काळा करणं लई सोपं आहे. सुरेश शिंदेच्या 2 ओळी आणि विषय संपवतो. सुरेश शिंदे म्हणतात, साहेब, पांढऱ्या कागदाला काळं करावं इतकं सोपं नसतं. साहेब, पांढऱ्या कागदाला काळं करावं इतकं सोपं नसतं. काळ्या मातीला हिरवं करणं, आणि ते काळ्या मातीला हिरवं करण्याचं काम फक्त शेतकरी करू शकतो. सगळ्या शेतकऱ्यांच्या चरणावर माझी ही सेवा समर्पित करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी अनुयायी आहे. तुमच्या गावात छत्रपती शिवरायांचं फार मोठं स्मारक, छत्रपती शिवरायांचे फार मोठा पुतळा, पूर्णाकृती पुतळा इथं उभारला. मी सोशल मीडियावर पाहिलं, येताना त्यांना भेटूनही आलो मी. एवढा मोठा पुतळा, छत्रपती शिवरायांचं पूजन झालं. छत्रपती शिवरायांचं नाव इतिहासामध्ये अजरामर झालं छत्रपती शिवरायांच्या पत्रांमुळं. आणि छत्रपती शिवरायांच्या पत्रातली पहिली आज्ञा होती, ती पहिली आज्ञा अशी होती की शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात कलम केले जातील. तो विचार या महाराष्ट्रात रुजणं काळाची गरज आहे. छत्रपती शिवरायांनी एक पत्र आपल्या सैनिकांना लिहिलंय, आणि त्या पत्राची सुरुवात काय माहितीये? त्या पत्राची सुरुवात आहे, उभ्या पिकातून घोडे घालू नये. पिकातून घोडे घालू नये, कारण पीक आडवं झालं तर शेतकरी आडवा होतो, आणि जर शेतकरी आडवा झाला तर राज्य कधीच उभं राहू शकत नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा ओळखलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी शेतकऱ्याची कर्जमुक्ती केली, मी तुम्हाला बोललो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखा साधू महात्मा या देशामध्ये, या राज्यात शेतकऱ्याची कर्जमुक्ती करतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर येतं. आणि ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, या वर्षी शेतसारा कोणीही द्यायचा नाही, शेतसारा कोणीही भरायचा नाही. एवढंच नाही, जर कोणाला बी बियाणाचा तुटवडा असेल तर राज दरबारामध्ये येऊन बी बियाणं घेऊन जाऊन शेतकऱ्यांनी शेती फुलवावी. इतिहास आम्हाला शेतकऱ्यांना मजबूत करण्याचं काम करतो. म्हणून या जगाच्या पाठीवर सरांनी बोलताना शेवट सांगतो आणि थांबतो, या एवढ्या ऐतिहासिक भूमीमध्ये येऊन शिवाजी महाराजांवर बोललो नाही तर मला करमणार नाही. म्हणून एवढंच बोलून थांबतो की सर आले, एक जवान आला, त्या जवानाला विचारलं मी, तुम्ही कुठे ड्युटी करताय, कारण माझा प्राणप्रिय विषय जवान आणि शेतकरी. ते सुद्धा म्हणले, आमचा नारा आहे जय जवान जय किसान, आणि हा नारा आपणच जपावा लागतो. नाहीतर राजकारणी म्हणतात जय जवान जय किसान, म्हणजे जवानाचंही काही नाही किसानाचंही काही नाही, अशी सुद्धा परिस्थिती सध्या समाजात घडत आहे. तुम्ही ते बळकट करताय. छत्रपती शिवाजी महाराजांचं सैनिक हे जवान आणि किसान हे 2 होते. याची प्रचिती जर पाहिली तर शिवाजी कोण होता नावाचं एक पुस्तक आहे, आणि त्या पुस्तकामध्ये फार सुंदर एक लेख आलाय. तो लेख असा आहे, त्या पुस्तकामध्ये असं वर्णन आले की शिवाजी महाराजांनी गावागावामध्ये दौंडी दिली, आणि गावागावामध्ये दौंडी देऊन सांगितलं की दुश्मन आता बलवत्तर झालाय, सगळेजण स्वराज्याच्या लढाईत तयारी व्हा. आणि एक शेतकऱ्याचं 17 वर्षाचं पोरग, ऐका, एक शेतकऱ्याचं 17 वर्षाचं पोरग गावाच्या जवळ त्याची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये जाऊन बांधावरचं गवत कापण्याचं काम करतोय. 4 घोड्यावर 4 घोडेस्वार बसलेले आहेत, आणि ते गावाच्या दिशेने निघाले. ते पोरग हातामध्ये कोयता घेतं, हातामध्ये इळा घेतं. ते पोरग बांधावर उभा राहतं, त्या 4 घोड्यावाल्याला थांबवतं. ए थांबा. 4ही घोडेवाले थांबतात, आणि ते घोड्यावर बसलेल्या माणसांना ते शेतकऱ्याचं पोरग विचारतं, कुठं चालला, कुठं जायचंय, काय काम आहे. संध्याकाळची वेळ, चेहरा स्पष्ट दिसत नाहीये. शेतकरी गवत कापण्याचं काम करतोय. सर्वसामान्य पोरगा, शेतकऱ्याचा पोरगा, धोतर बांधलेला उघडा पोरगा, कमरेला फक्त दुपट्टा बांधलेला पोरगा उभा राहून विचारतोय, कुठं चाललाय का. आणि तो घोड्यावर बसलेला माणूस म्हणतोय, तू विचारणारा कोण म्हणजे मी या गावचा रक्षक आहे, या गावाच्या रक्षणाची जिम्मेदारी माझ्यावर आहे. घोड्यावर बसलेला माणूस म्हणतो, तुला रक्षक म्हणून नेमलं कुणी.
तो पोरगा म्हणतोय शिवाजी महाराजांनी मला रक्षक म्हणून नेमलं. घोड्यावर बसलेला माणूस म्हणतोय खरं का? हो खरं, दस्तूर खुद्द महाराजांनी मला या गावाचा रक्षक म्हणून घोषित केलाय. कधी केलाय? मागे काही दिवसापूर्वीच केलाय. स्वतः राजांनी केलंय का? हो स्वतः राजांनी केलाय. जाऊन भेटलास का राजाला? भेटलो. राजांना मुजरा केला. राजांनी माझ्याकडे पाहिलं. राजे म्हणले गावच्या रक्षणाची जिम्मेदारी तुझ्यावर आहे. घोड्यावर बसलेले चौघा हसायला लागतात. तो पोरगा म्हणता खबरदार हसाल तर, माझ्या राजाचं नाव काढल्याच्या नंतर जर हसाल तर तुमची जीभ हसडून हातात देईल. तुम्हाला खबरदारीनं वॉर्निंग करतोय, हसू नका. एक जण घोड्यावरून खाली उतरतोय. तो पोरगा इळा हातामध्ये ताणतोय. खबरदार पुढे याल तर, खबरदार पुढे याल तर, खबरदार पुढे याल तर. आणि घोड्यावरचा एक जण म्हणतोय ए बाळा, अरे ऐकून तर घे की ज्या राजाचं तू वर्णन करतोयस ना, तो दस्तूर खुद्द शिवाजी राजा तुझ्या समोर उभा आहे. जा जाऊन राजाला मुजरा कर. दादा हो, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य का उभं राहिलं? एकमेव कारण आहे, आज ज्या पोरानं राजाला बघितलं नाही, राजा दिसतो कसा, राजा बोलतो कसा, राजाचा आवाज कसा हे माहित नसताना सुद्धा एक 16 ते 17 वर्षाचं तरुण शेतकऱ्याचं पोरग छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार होतं ना, तेव्हा स्वराज्य उभं राहतं. इतिहास सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य हे तलवारी हातामध्ये घेऊन लढणारच नव्हतं, तर हातामध्ये ती पण घेऊन जमीन कसणारं सुद्धा होतं. शेतकरी आणि जवान या दोघांना एकत्रित करून माझ्या राजानं राज्य उभं केलं. जगातले सगळे इतिहासकार एकत्रित येतात आणि एकत्रित येऊन म्हणतात क्या बात थी मराठों में, न जाने क्या बात थी शिवा में, शिवा में ऐसी कौन सी बात थी, वो क्या खा रहे थे, उनके माँ ने क्या खाकर उन्हें पैदा किया था. वो मराठे, वो सैनिक कभी हटते नहीं थे, वो कभी पीछे नहीं जाते थे, हर लड़ाई में जमकर सामना करते थे. और इतिहास का कौन सा भी पन्ना निकालो, पन्ना पढ़ लो, हर लड़ाई में दुश्मनों की सैनिक ज्यादा है और छत्रपति शिवराय की सैनिक कम है. फिर भी आखिर में जीत छत्रपति शिवाजी महाराज के सैनिक ने हासिल की है. ऐसा क्यों होता था? इतिहासकार प्रश्न उपस्थित करतात आणि त्याला उत्तर फक्त एकच आहे. मोगलांचं सैन्य दुश्मनांचं सैन्य लढत होतं. पैसा भेटावा, पगार भेटावी, बक्षीस भेटावं, इनाम भेटावा याच्यासाठी लढत होतं. इतिहासकार सांगतात मोगलांचं सैन्य लढत होतं पैशासाठी, म्हणजे पोटासाठी. पैसा मिळाला की पोट भागतं, म्हणून मोगलांचं सैन्य लढत होतं. आणि शिवाजी महाराजांचं सैन्य या पोटापासून एक इंचवर जी छाती आहे ना, त्या छातीतल्या स्वाभिमानासाठी लढत होतं. म्हणून शिवरायांचं सैन्य प्रत्येक वेळी लढत होतं. त्या छातीतला स्वाभिमान शेतकऱ्यांनी जागत ठेवणं ही काळाची गरज आहे. आपण मला बोलवलं, हा सन्मान केला, एवढं मोठं धाडस करून मी तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल आपले आभार. दोन काम करा, सगळ्या मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वाह, माझ्या पण सगळे मान्यवर समोरचे सुद्धा इथं बसून राहिले, त्यांच्यासाठी वाजवा जोरदार टाळ्या. वाह, यानंतरच्या टाळ्या आपल्याला वाजवायच्या वारकरी साऊंड सिस्टम ओतूर. वाह, हॉलमध्ये सिस्टम लागणं सोपी गोष्ट नाही साहेब. रोज फिरावे पण तुम्ही सुंदर सिस्टम दिली, सुंदर. एकदाही त्यांच्याकडे बघायची वेळ आली नाही. यानंतरच्या विशेष टाळ्या वाजवा फोटोग्राफर. नाही त्यांनी लेट क्लोजअप काढले, अजून काढणार आहेत आणि मला पाठवणार आहेत, महत्वाचं आहे का नाही. यानंतरच्या टाळ्या आपल्याला सगळ्यांना वाजवायच्या, त्या दोन माझ्या बहिणींसाठी ज्या पुरस्कार घेऊन केले सगळ्यांचं कौतुक करावं वाटतं मला. यानंतरच्या विशेष टाळ्या परत एकदा सूत्रसंचलन करणारे सर. यानंतरच्या विशेष टाळ्या बक्षिसामध्ये ज्यांनी बियाणं द्यायचं ठरवलं ते स्पॉन्सर जे आहेत ना, त्यांच्यासाठी सुद्धा. यानंतरच्या विशेष टाळ्या आपल्या मित्राला बक्षीस भेटले म्हणून त्या मित्राच्या सोबत आलेले मित्र. गरजेचं आहे ना. यानंतर आपली गाडी घरी लावून दुसऱ्याच्या गाडीवर का होईना बसून इथं आले, ही चांगली गोष्ट आहे. मी म्हणत असतो एकाच गाडीवर या का, कारण ते निघाल्याशिवाय बाकीच्या दोघांना निघता येत नाही. म्हणून हे सगळे जरी इथे एकत्रित आहेत. यानंतर ते स्क्रीनवाला दादा वाजवा ना, त्यांनी बैलाची जोडी दाखवली, बघ बैल बी दाखवलं, मलाही तिथं स्क्रीनवर दाखवलं. चांगले 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 धन्यवाद. आपण मला बोलवलं. मला यानंतर विशेष टाळ्या वाजवा त्या मिस्त्रीसाठी केली, ठोकाठोकी बंद केली ना, ते ऐकत बसले. भाऊ तुझ्यासारखं सगळ्या राजकारण्यांनी ऐकून शेतकऱ्याला ठोकणं बंद करावं. बस सुरुवाती तुमची झाली होती, शेवट इथं करतो. ह्याचा आपल्याला वाईट वाटलं असं तो वाटू द्या, पण मी खरं बोलणार माणूस. मी काय म्हणलो, ज्याला या कार्यक्रमाला यायचे त्याने आपल्या पक्षाचा जोडा
त्या पायरीला सोडायचं आणि इकडे यायचं. तोपर्यंत क्रांती होणार. पक्षाच्या ठिकाणी, नेत्याच्या ठिकाणी, राजकारणाच्याच ठिकाणी समाज प्रबोधन. आणि सर एक वाक्य बोलले मगाशी, ते वाक्य मला आठवलं. मी लातूर शहराच्या जवळून आलो. लातूरच्या जवळ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांचा मतदारसंघ. विलासराव देशमुखांचं एक वाक्य साहेबांच्या वाक्याच्या संदर्भात मला आठवलं. ते म्हणतात, एका माणसानं 100 पावलं चालणं हा कधीच विकास नसतो. 100 माणसांनी मिळून एक पाऊल चालणं हा खऱ्या अर्थानं विकास असतो. ते काम तुम्ही करताय. सगळेजण एकजुटीने एकत्र राहा आणि एकत्रित एवढं ह्याला गेट टुगेदर म्हणतात. आणि असं गेट टुगेदर अख्ख्या महाराष्ट्रात व्हावं, हे गेट टुगेदर या ग्रुपचं. बाकीच्या गेट टुगेदरला काय असते माहिती का? तुला झालं का रे? आणि आपल्या वर्गात ती काय करते, तुला काय करते, कोण काय ना. बाकीच्या गेट टुगेदर मध्ये ह्या भानगडी असतात. ती कुठं आहे? तिला तर डॉक्टर व्हायचं की. असलेच सगळ्या भानगडी. पण मला वाटतं या सगळ्या प्रश्नाला तिलांजली देऊन शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तुम्ही एकत्रित आलात ना, तुम्हाला लाख लाख धन्यवाद आहे. असेच एकजुटीने, असेच एकजूट व्हा. एकटं बोट कुणी मोडू शकतं. हे सगळे 5 बोट एकत्रित आले ना तर त्याची मूठ उघडणं सुद्धा अवघड जातं. ही शेतकऱ्यांची मूठ बलशाली व्हावी, असाच उत्तरोत्तर व्हावं. सगळ्यांनी असाच प्रवास करत राहावा. मला बोलवलं, आपले धन्यवाद. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या त्याच्यासाठी सुद्धा धन्यवाद. माझ्यासाठी फक्त एक गोष्ट करा, माझ्यासाठी बसल्या बसल्या असा लग्नामध्ये ज्या देवाला मानता, ज्याला कोणाला मानता ना, त्याच्याकडे एकच मागा. इथून पुढे उरलेले 80-90 वर्ष हे अविनाश भारती नावाचं पोरग असंच महाराष्ट्रावर बोलत फिरावं. मागेल्या काळात तुम्हाला कॉन्फिडन्स नाही का? मागेले जरा कमी टाक. तुम्हाला तुम्ही गणित लावायला 2023 अधिक माझा आता 45 आहे. माझं म्हणजे विचार करणार, माझं आता 30 झालं कंप्लीट. विचार करायला तर 80-90 तू असशील, पण आमचं कसं काय? माझे काही खरं नाही साहेब. संध्याकाळचा संभाजीनगरचा कार्यक्रम करेल्याची गॅरंटी नाही, उद्याचा पुण्याचा करेल्याची गॅरंटी नाही. कशाला काय? अहो तुम्ही इथून घरी किती जाता याची गॅरंटी नाही. कधी कळ येईल काय सांगा? हा, सगळ्यात स्वस्त झालंय मरण. पण एक बात सांगू, न जाने मेरी जिंदगी में ऐसा कौन सा मकान आ जाएगा कि वो आखिरी ठर बन जाएगा. न जाने ये सांस कब रुक जाएगी, न ये शम्मा कब बुझ जाएगी. मगर एक बात है, तहे दिल से आयुष्यात 3 इच्छा आहे. पहिली इच्छा आहे, कीर्तन करत असताना ताजुद्दीन बाबासारखा शेवट व्हावा. व्याख्यान करत असताना एपीजे अब्दुल कलामांसारखं मरण यावं. आणि कविता म्हणत असताना विठ्ठल उमापांसारखा शेवट व्हावा. दुसरा आयुष्यात काही नको. बोलता बोलता देह ठेवावा कि अपने होठों पे तुझको सजाना चाहता हूँ, आ मैं तुझे गुनगुनाना चाहता हूँ. आखिरी सांस भी तुझे गुनगुनाते हुए आए, क्योंकि मैं मौत भी शाहीर की तरह शाहिराना चाहता हूँ. मैं मौत भी शाहीर की तरह शाहिराना चाहता हूँ. आपण बोलवलं, सन्मान केला, आपल्या सगळ्यांच्या आभार. शेवटचा शेर तुमच्यासाठी, तुमच्या मंडळासाठी, या सगळ्या ग्रुपसाठी, इथं जिंकलेल्या उमेदवारांसाठी, उमेदवार म्हणजे सॉरी त्या स्पर्धकांसाठी, इथं बसलेल्या सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी. माझा आवडतीचा शेर की कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है. अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है. यहाँ से चला हूं मैं नई मंजिल की तरफ. आपके इस कलवल नगरी के इस प्रोग्राम से चला हूं मैं नई मंजिल की तरफ. अविनाश भारती ने अभी पूरा किया, वो खाली एक पन्ना था. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय